अनंत कोटी ब्रह्मांड नायक आशुतोषच्या भगवान शिव शंभूच्या दिव्य चरणी कोटी कोटी प्रणिपात करू। ज्या भगवान शिवाच्या पंचमुखापासून पंचाचार्यांची उत्पत्ती झाली त्या पंचाचार्यांच्या दिव्य चरणी कोटी कोटी प्रणिपात करू। संत शिरोमणी मन्मथ माऊली चालू असलेला हा अखंड शिवनाम सप्ताह, सप्ताहामध्ये चालू असलेली ही शिव महापुराण कथा, कथेचा तिसरा दिवस या पंचलिंगेश्वर भगवंताच्या चरणी समर्पित करत असताना या तिसरा दिवस अत्यंत महत्त्वाचा सृष्टीखंडामधून सतीखंडामध्ये प्रवेश करणे। आजपर्यंत फक्त आपण सांगितलं कथा का ऐकावी, कथेचं श्रवण का करावं। आजपासून आपण कथेमध्ये प्रवेश करणार आहेत आणि भगवान शिवाचं चरित्र वर्णन करणार आहेत। आज आपण अतिशय सुंदर कथा, ज्या शिवाची कथा ऐकून मन तृप्त होतं, एवढंच नाही अनेक संकटातून मुक्त होतात, अशी शिव महापुराण कथा। कथेमध्ये सिंत वाजवून गायन करत आहेत असे हरिभक्त परायण जाधव महाराज, त्याचबरोबर तबला वाजवत आहेत असे हरिओम महाराज, टाळ घेऊन बसलेले आहेत आमचे माऊली महाराज, आणि त्याचबरोबर आज गायला सुद्धा आलेले आहेत सोबत साथ संगत। गावामधला असलं माणूस एखादं स्टेजवर की महाराज आधार असतो, फार फरक असतो। तुमच्या गावामध्ये कथा तुम्ही सगळे खाली बसताना, आम्ही ते स्टेजवर बसायचं आम्हाला बरोबर वाटत नाही, म्हणून आज तुम्हाला स्टेजवर आदरणीय आमचे शेषराव बाप्पा हरिभक्त परायण शेषराव बाप्पा हे सुद्धा आलेले आहेत। कसं आहे, ज्याच्या घरचं लग्न त्याने स्टेजच्या खाली बसावं, बाकीच्या वराडाने वरी जाऊन बसावं, हे नाही शोभा देत। तसं कथा चालू आहे गावातले बसावं तर बरोबर शोभा वाढते। त्याचबरोबर अतिशय सुंदर अशी माईक सिस्टीम आहे आमचे राठोड दादा, आणि काल आपली कथा लाईव्ह नव्हती पण आज आपली कथा लाईव्ह पाहता येणार आहे आपल्याला। असे आमचे समोर बसलेलेच आमचे दादा जोशी दादा यांची तर्फे सुंदर अशी कथा प्रत्येकाच्या घरात बसून ऐकायला मिळते। पण खरं सांगू का, जो अनुभव मंडपामध्ये येत असतो तो अनुभव घरी बसून येत नसतो। नाही तर तुम्ही असं करता, मस्त आपलं एसी लावायची, कूलर लावायचं, एक चहा घ्यायचा, 4-5 फळा आपले 4-5 प्लेट मध्ये घ्यायचे, कथा अशी मस्त मोबाईलवर लावून आपलं मस्त घरी बसून ऐकायची। पण कथेचं असं शक्य नाही बरं का, असं फळ मिळेल असं नाही। आपल्या गावामध्ये कथा चालू आहे, या लाईव्ह लई भानगडी झाल्या मला, फार फायदाही झाला भानगडी झाला। कसं काय, गावातले लोक कीर्तनच ऐकायला तयार नाहीत, लाईव्ह आहे ना, कुठं तिथं जाऊन बसा कुडकुड कुडकुड करत, आपल्या घरात बसायचं, मस्त चहा पाणी, आले गेले माणसं बघत 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 ऐकायचे। पण जी इथं एकाग्रता होते ती तिथं होत नाही, फक्त एवढ्यासाठी असते की वर्षभर तुम्ही ती कथा पुन्हा 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 ऐकावी आणि तुम्हाला परत परत ऐकायला मिळते। आणि जे खरंच अडचणीमध्ये आहेत आणि त्यांना त्या दिवशीची कथा ऐकायला मिळाली नाही, त्यांनी दुसऱ्या दिवशी सुद्धा ही कथा ऐकावी, याचा अर्थ लाईव्ह असतो। कारण आपण घरी बसून कथा ऐकावी यासाठी नाही, तर अनुभव मंडपाचा अनुभव घेणं फार गरजेचं आहे। आणि खरंच असं खामसवाडी ग्रामस्थामध्ये नाही, अतिशय सुंदर सर्वजण उत्साहामध्ये आहेत। काल आपण सांगितलं की बाबा नारद मुनीची कथा आहे, तुम्हालाच नाही माझ्या पती परमेश्वराला सुद्धा प्रश्न पडला, तो आज नारद मुनीचं काय सांगणार आहेस, सांग लवकर मला। पण मी म्हणलं इथं नाही, त्या व्यासपीठावरच। इथं कसं काय बरं सांगाल मी तुम्हाला, कारण इथं मलाच नाही कळत तर तुम्हाला कुठून सांगू। त्या व्यासपीठ बोलून घेतं, त्या व्यासपीठावरच आहे तो। कारण त्यांना सुद्धा मला सांगायचा विषय एवढा की त्यांना सुद्धा आतुरता लागली की आज नारद मुनीची कथा काय असेल, सतीखंड काय असेल, काय सांगणार आहेस। कारण ते तर दररोज कथेला समोर बसून असतात, तरी सुद्धा आतुरता लागली। विचार करा, कारण ही कथाच अशी आहे की एकदा ऐकून मनच भरत नाही, याची आतुरता वाढत जाते। आणि दरवेळेस कथा, काही जणांचं म्हणणं असतं ताई गेल्या वर्षी कथा ऐकली, या वर्षी काय ऐकायची, कविता ताई तेच शिव महापुराण दरवर्षी काय ऐकायचं। पण खरं सांगू का, कथा ऐकायची म्हणून नाही ऐकायची, कथेमध्ये कथा ऐकल्यापासून आपल्या जीवनामध्ये किती बदल झाला, आपलं आचरण किती शुद्ध झालं। आणि जर किंचित जरी आपल्या आचरणामध्ये फरक पडत असेल तर समजायचं की आपल्यामध्ये कथा मुरायला सुरू झाली।
कथा मुरणं गरजेचं, कथा ऐकून सोडून देणं महत्वाचं नाही. काही गोष्टी ऐकाव्या सोडून द्याव्या, काही गोष्टी ऐकाव्या ध्यानात धराव्या, काही गोष्टी ऐकाव्या आणि त्याचं चिंतन करावं. 3 प्रकार असतात, 3 प्रकार असतात. काही ऐकाव्या सोडूनच द्याव्या, काही ऐकाव्या आणि उगाच त्याच्याच दडपून ठेवाव्या, काही ऐकाव्या आणि त्याचं पुन्हा 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 मनन करावं. 3 प्रकारचं असतं महाराज. हा, समाजामध्ये आपल्याला काही कोण म्हणत असेल तर इकडच्या कानाला ऐकावं, इकडं सोडून द्यावा, हा धर्म आहे. घरामध्ये सासू काही म्हणत असेल तर ऐकावं, मनात ठेवावं. पण कथा कीर्तन जर ऐकत असताल तर ऐकावं, त्याचं मनन निश्चय करावा. असं 3 प्रकार असतात. सासू काही म्हणायला लागली तर तोंडाला तोंड देऊन बसू नये. 4 शब्द ऐकले तर आपलं काही बिघडतंय का? ऐकावंच, नक्की ऐकावं. शक्य होत असेल तर हो करते म्हणावं, नाही होत असेल तर फक्त ऐकावं, पुढे चालावं. हे ऐकून ठेवणाऱ्या गोष्टी असतात. काही गोष्टी अशा असतात ऐकाव्या नुसत्या ऐकून ठेवायच्या नसतात, तर त्याचं मनन निर्धार झाला पाहिजे. कारण काल आपण सांगितलं षडाक्षरी पंचाक्षरी मंत्राचं महत्व सांगितलं. हा षडाक्षरी पंचाक्षरी मंत्र म्हणजे काय आहे? या मंत्राचा कमीत कमी 108 वेळा तरी जप झाला पाहिजे, 1 माळ तरी जप केला पाहिजे. कारण या मंत्रासारखा दुसरा श्रेष्ठ असा मंत्र कुठलाच नाही. 108 वेळा जप करा, 108 वेळा जप करा. फार होतंय ना, फार व्हायला ना 108 वेळा. तेवढे 10-5 मिनिटं आपल्याकडे कुठे आहेत? मैत्रिणीचा फोन आला तर साडीवर चर्चा 2 तास चालते आपली. कलर कुठलाय, साडी कोणती, कोणत्या दुकानात आणली, क्वालिटी काय, तुला कितीला मिळाली, मला कितीला मिळाली, फार त्याच्यावर नाही त्या चर्चा चालणार. किती? 1 घंटा. पण आपण जर सांगितलं 108 जप करा, त्या भगवंताचं नामस्मरण करा, जप करा. आपण म्हणतो आमच्याकडे वेळ नाही हो, आमच्याकडे वेळ नाही, आमची सासू घरात रिकामीच बसली, तिला द्या, करल ना ते. जप आणि तप किंवा भगवंताची पूजा, कथा कीर्तन वेळ आहे आणि वेळ नाही म्हणून ऐकायचं नाही. वेळेनुसार नसतात या गोष्टी, तर या प्रारब्धानुसार असतात. प्रारब्धामध्ये आपलं प्रारब्ध मोठं आहे, भाग्य मोठं आहे, कुठेतरी पुण्य झालंय, कुठलं तरी फूल भगवंताला अर्पण झालंय, आपण एखादी पूजा घरामध्ये विशिष्ट करायला लागलो तर आपण 7 ते 8 प्रकारचे फुलं आणून भगवंताला वाहत असतो. त्यामध्ये आपण पारिजातकाचं फूल आणतो, चाफ्याचं फूल आणतो, जाईचं फूल आणतो, जुईचं फूल आणतो, शेवंतीचं फूल आणतो, अष्टकचं फूल आणतो आणि गोकर्णीचं फूल आणतो. एवढंच नाही, रुईचं फूल आणतो. सगळ्यात प्रिय भगवंताला रुईचं प्रिय आणि ते फूल आणतो. त्याच्या पुढे जाऊन आपण धोत्र्याचं फूल आणतो आणि 7-8 फुलं भगवंताला अर्पण करतो. का? याच्या मागचा उद्देश काय असेल? काय असेल काय उद्देश? एका फुलानं जर भगवंता तुम्हाला प्रसन्न होत नसशील ना, तर मी तुला मग जाईचं फुल वाहते. जाईच्या फुलाने जर आज तुम्हाला प्रसन्न झाला तर मी तुला गोकर्णीचं फुल वाहते. असं करून आपण 108 प्रकार करत असतो, 56 भोग लावत असतो. का? एका भोगामध्ये जर तो नाही प्रसन्न झालास तर मी तुला 56 भोग लावते. कारण भगवंताला नैवेद्य दाखवलं ना, त्या घरामध्ये स्वर्ग असतो. आपला नैवेद्य आपल्या देवाला जातो का हे आपण खात्री करून घ्यावी लागते. आपला नैवेद्य फक्त आपल्यापर्यंतच जातो. भाजीत मीठ किती आहे म्हणलं की लगे पटमन बघायचं ना, आपणच घ्यायचं, मग देवाला जाणार. म्हणजे अगोदर आपल्यापर्यंत आहे. अशा काहीच महिला असतील की त्यांचा नैवेद्य खराखुरा देवापर्यंत जात असेल? जातच नाही महाराज. चहा सुद्धा कसा झाला, अगोदर आपण बघायचा आणि मग द्यायचा. फार अवघड आहे. मग भगवंताला नैवेद्य दाखवणं आणि भगवंताची पूजा करणं, नैवेद्य दाखवणं फार महत्वाचं आहे, अतिशय महत्वाचं आहे. की या काही बारीक बारीक गोष्टी असतात आणि त्या फार महत्वाच्या असतात. काल आपण सांगितलं की बाबा, आपण सांगितलं की षडाक्षरी आणि पंचाक्षरी मंत्राचं महत्व. तुम्हाला सांगता कुठला मंत्र पाठ नाही झाला तर चालेल. राजा ओम नमः शिवाय या मंत्राचा मात्र आसनी, शयनी, भोजनी, गमनी जप करा. काही करत असताना जप करा. तो जप झालाच पाहिजे, त्या भगवंताचा जप झालाच पाहिजे. एका माणसाला सांगितलं, दादा आजकाल जप करायचं फार अवघड आहे, जप करायचं फार अवघड आहे. त्या भगवंताला प्रसन्न करून घ्यायचं असेल तर
नामस्मरणाची जोड दिलीच पाहिजे, नामस्मरण केलंच पाहिजे, नामस्मरण करा, नामस्मरण करा. आणि त्यावेळेला त्या मुलाला सांगितलं, बाबा थोडं खोलवर जाऊन अजून जाऊन सांगू का? थोडं गेलंच पाहिजे, शिव महापुराण कथा आहे. आपण ज्या वेळेला प्रत्येक ठिकाणी कोणत्याही धर्मामध्ये गुरु करणं महत्वाचं आहे, गुरु करा म्हणून सांगितलं. गुरु शिवाय गती नाही. याच्याही पुढे जाऊन सांगते, जोवरी गुरु पाठीशी तोवरी भीती कोणाशी, तोची आहे रक्षक त्यांचा आहे मी सेवक. जोपर्यंत आपण सेवक आहे तोपर्यंत तो आपली रक्षा करणार म्हणजे करणारच. त्या गुरुचं एवढं महत्व आहे. त्या गुरुचं एवढं महत्व आहे. गुरु करा आणि गुरु केल्यानंतर जो गुरु मंत्र दिलाय त्याचा जप, सगळ्या मंत्रामध्ये श्रेष्ठ मंत्र जर कुठला असेल तर गुरु मंत्र आहे. त्या गुरु मंत्राचा जप करा. मग बाकीचे जप तुम्ही आवडी सवडीनुसार करा, पण जो गुरु मंत्र आहे ना त्याचा जप हा कसा झाला पाहिजे? असे शयाने भोजने त्याचा जप करा. काही काम करत असताना हा गुरु मंत्र विसरला नाही पाहिजे, कारण हा मंत्र आणि हा जप कधीच अनाथही जात नाही. ज्या ज्या वेळेला आपल्यावर संकट येईल त्या त्या वेळेला आपलं संकट असं झेलून घेण्याची ताकद आपल्या गुरुमध्ये असते. एक वेळेस देवानं टाकून दिलं तरी गुरु तारतो, पण गुरुनं जर टाकून दिलं तर पुन्हा आपल्याला थारा नाही किंवा आपण अधोगतीला लागलो म्हणजे लागलो. त्या भगवंताचा जप सगळ्यात श्रेष्ठ मानला गेला गुरु मंत्र. त्या गुरु मंत्राचा जप करा आणि सवडीनुसार इतर मंत्राचा जप करा. तुम्हाला जशी सवड आहे ना तसा जप करा. याला सवड, पावित्र्यता किंवा काही असण्याची शुद्धता काही गरज नाही गुरुमंत्र जप करण्यासाठी. त्या गुरुमंत्राचा जप करा, कारण भगवंताला जप अतिशय प्रिय आहे. नम शिवाय शांताय नम सोमाय शंभवे नम शिवाय कल्याणपतये नमो नमस्कारं करोमि. त्या शिवाला नमस्कार करा, त्या भगवंताला नमस्कार करा, त्याचा जप करा. आणि या गुरुमंत्राचा जप सर्वात महत्वाचा आहे. त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं आहे, आपल्या अंगावर एक तरी रुद्राक्ष असला पाहिजे, कमीत कमी एक रुद्राक्ष. मग त्याला जात पंथ काही बघायची गरज नाही, पण एवढं महत्वाचं आहे, जात पंथ बघू नका, कुळ गोत्र बघू नका, पण सगळ्यात महत्वाचं आहे आपली शुद्धी किती आहे ती बघा. रुद्राक्ष अंगावर घालून तुम्हाला काहीही खाण्याचा अधिकार नाही. रुद्र म्हणजे भगवान शिव, अक्ष म्हणजे त्याचा डोळा, आणि त्या भगवान शिव परमात्म्याला तुम्ही स्वतः अंगावर ग्रहण करायला लागला. मग तुम्ही ते आपल्या अंगावर आहे तर कमीत कमी भानावर राहा की आपण सात्विक अन्नामध्ये आहेत का, सात्विकच अन्न आपण खायलोत का,
ते बघा अगोदर, नाहीतर अगोदर रुद्राक्ष घाला आणि पुन्हा काही खायला सुरू करा, त्याचे उलटे परिणाम होतात। जास्त तर आपण उलट सगळं करत असतो। मग आपली शुद्धी आहे का? शुद्धी करून घेणं गरजेचं आहे आणि त्यासाठी गुरु करणं गरजेचं आहे, त्यासाठी दीक्षा घेणं गरजेचं आहे, फार महत्वाचं आहे। आणि या लिंगायत समाजामध्ये दीक्षा म्हणजे एक लिंगाबरोबर लागलेलं लग्न आहे, आत्म्याबरोबर देहाचं लग्न आहे आणि हे घेणंच गरजेचं आहे। ज्या कुळामध्ये जन्मलं तो कुळाच्या करणंच गरजेचं आहे। याच्याही पुढे जाऊन सांगते, आपण आपल्या अंगावर एक तरी रुद्राक्ष असला पाहिजे का? रुद्राक्ष वृक्ष बीजाय भूत संभूत हे तळे नेत्र प्राय रुद्राय नमः लोकार्थ हिते। लोकांच्या हितासाठी भगवान शिव परमात्म्याच्या डोळ्यामधून निघालेला एक अश्रू आहे, एक अश्रू शिवाच्या डोळ्यामधून निघालेला तो पृथ्वी तलावर पडला आणि त्यामधून रुद्राक्षाची उत्पत्ती झाली आणि तो घातल्यानंतर आपले अनेक संकट जातात। एवढंच नाही, संकटच नाही तर रोगातून सुद्धा माणूस नष्ट होण्याची ताकद फक्त रुद्राक्षामध्ये। 108 घातलाल तर तुम्ही भाग्यवानच आहे, एक माळ घातली तर तुम्ही भाग्यवानच आहे, पण एक रुद्राक्ष तरी आपल्या अंगावर असला पाहिजे, कमीत कमी एक रुद्राक्ष आपल्या अंगावर असला पाहिजे, त्या रुद्राक्षाचं पालन झालं पाहिजे। आणि एवढंच नाही तर अनेक संकटातून मुक्त होण्यासाठी रुद्राक्ष जर संध्याकाळी पाण्यामध्ये टाकलं ना, मग एकमुखीपासून 14 मुखीपर्यंत रुद्राक्ष आहे। एकमुखी रुद्राक्ष हा साधू संतांसाठी, त्याला साधू संत सुद्धा हात लावायला घाबरतात। महाराज आता ऑनलाईन एकमुखी रुद्राक्ष मिळतो, एकमुखी रुद्राक्ष ऑनलाईन मिळतो। आपण हट्टासने 11-15 हजार 20,000 22,000 25,000 पर्यंत घेतो। तो रुद्राक्ष जरी आणला देव घरामध्ये ठेवतो, त्या देव घरामध्ये ठेवलं की आपले धूत वस्त्र आपण कसे असतात आपल्याला माहिती नसतं, त्याचं पावित्र्य आपल्याला कळत नाही आणि त्याला आपण शिवायला जातो। तुम्हाला खरं सांगते, साधू संत सुद्धा त्या रुद्राक्षाला शिवत नाहीत। एकमुखी रुद्राक्षाला त्याला काचात ठेवलं जातं लाल वस्त्रावर आणि काचाला सुद्धा शिवायची हिंमत साधू संत करत नाहीत। एवढं पावित्र्य एकमुखी रुद्राक्षामध्ये का? त्याची जर पूजा केली तर शिव परमात्मा प्रसन्न होणार म्हणजे होणार। एक आहे बरं का, आपलं म्हणणं आहे की मी जे मागल तो देव मला देत नाही, मी जे मागल ते। आणि खरं सांगता, आपण जे मागाल ते जर आपल्याला देवाला द्यायला चालू केलं ना तर मग आपलं काही खरं नाही। आपण राग आला की म्हणतो देवा आज मला मारून टाक, शक्य नाही। राग आला की म्हणतो, आपल्याला भूक लागली की म्हणतो देवा आत्ता जेवायला नको ते मागतो आपण। मग ते देवाने जर इच्छा पूर्ण करायला सुरुवात केली तर आपलं किती अवघड आहे नाही का? त्या भस्मासुरासारखं व्हायचं आपलं। कशावर जरी हात ठेवला तर ते भस्म होऊन जाऊ दे, मग कशावरही हात ठेवायला चालू केलं, आनंद वाटला, प्रत्येक वस्तू सोन्याची होऊ लागली, आनंद वाटला, त्यानं वरदान मागून घेतलं, त्याला आनंद वाटला, एवढा आनंद झाला, स्वतःची मुलगी पुढे आणि हात ठेवू लागला की सोन्याचीच झाली। पुन्हा काही आनंद आहे का? आनंद आहे का? पुन्हा आनंद नाही। तसं नाही झालं पाहिजे। आपल्या वरदान मागत असताना तुम्हा देणे ते उचित, आम्हा मागणे ते हित। आम्हाला काय असावं? मागतो आम्ही काय, तुम्ही द्यायला काय? फार महत्वाचं, खूप महत्वाचं आहे। आम्ही मागायलो काय, तुम्ही द्यायला काय? तुम्हाला द्यायला आहे का ते उचित, आम्हाला मागायला आहे का हित? या रुद्राक्ष आपल्या अंगावर एक तरी असला पाहिजे। त्यामध्ये एकमुखी रुद्राक्ष नाही, 2 मुखी रुद्राक्ष सुद्धा आपल्या प्रपंचिक माणसाला घालण्यासाठी योग्य नाही, तर 3 मुखी रुद्राक्षापर्यंत आपण त्याचा हट्टास करायचाच नाही। 4 मुखी रुद्राक्ष आपल्याला द्यायला आपल्या अंगावर घालण्यासाठी योग्य आहे। 4 मुखी रुद्राक्ष, 5 मुखी रुद्राक्ष, 6 मुखी रुद्राक्ष अत्यंत महत्वाचे आहेत। अनेक संकटापासून सोडवणारे, पापातून मुक्ती देणारे आणि एवढंच नाही, शरीरामध्ये अनेक व्याधी जर निरासन करण्याची ताकद कशामध्ये असेल तर फक्त एका रुद्राक्षामध्ये। म्हणून एक तरी रुद्राक्ष अंगावर असला पाहिजे। रुद्राक्षांचा माला भस्म लावो भारी,
एक तरी रुद्राक्ष असला पाहिजे अंगावर. तर मग 4 मुखी घाला, 5 मुखी घाला आणि 6 मुखी घाला. या तिन्ही रुद्राक्षामध्ये अनेक जन्मामध्ये घडलेलं पाप नष्ट करण्याची ताकद आहे. आणि एवढंच नाही, अनेक व्याधी दूर करण्याचं सुद्धा या रुद्राक्षामध्ये ताकद आहे. एक तरी रुद्राक्ष घातला पाहिजे. पण रुद्राक्ष जेवढा घालणं महत्वाचं आहे त्याच्यापेक्षाही दुप्पट तिप्पट त्याचं पावित्र्य सांभाळणं महत्वाचं आहे, फार महत्वाचं आहे. पावित्र्यामध्ये फक्त पावित्र्य जर काही असेल ना तर फक्त आपण काय खातो, सात्विक अन्न आहे का आपलं, सात्विकच अन्न खाल्लं पाहिजे तरच आपल्याला रुद्राक्ष घालण्याचा अधिकार आहे, नाहीतर आपल्याला रुद्राक्ष घालण्याचा अधिकार नाही. एवढंच याचं पावित्र्य आहे, बाकी काही नाही. आणि सगळ्यात महत्वाचं, 7 मुखी नाही मिळाला तर चालेल, 8 मुखी नाही मिळाला तर चालेल, पण 9 मुखी रुद्राक्ष एवढा महत्वाचा आहे. सहसा 9 मुखी रुद्राक्ष इकडं मिळत नाही आणि तो फक्त पशुपतीनाथलाच मिळतो. हे सगळं आपलं चालू आहे. खरं सांगू का, ज्या झाडाला फळ येत नाही, ज्या झाडाला फळ येत नाही ते झाड शिवाला प्रिय नाही. विचार करा, काशीकडला बेल मानता त्या झाडाला बिल्व फळ कधी आले को? आले का? तुमच्या इथं आले का? खामसवाडीमध्ये, खामसवाडी ग्रामस्थ कोपऱ्यापर्यंत तिकडं आले का? आमच्या इकडं तर नाही आले. तुमच्याकडे आले का? नाही. मग जर त्याला बिल्व फळ नाही तर ते झाड झालं कसं? विचार करा, एक झाडाची वेल आहे आणि त्या वेलीला जर फुलं नसतील तर तिकडं पाकुळ्या सुद्धा जात नाही, फुलपाखरं जातात का? जर झाडाला फुल नसेल तर फुलपाखरू जात नाही. मग ज्या झाडाला फळ नाही ते भगवंत घेईल कसा? गोड गैरसमज आहे तुमचा तो. एका बिल्वपत्रामध्ये अनेक रोग नष्ट करण्याची ताकद आहे. ज्याला शुगर आहे ना त्यांनी दररोज 1 बिल्वपत्र खा, तुमची शुगर आटोक्यात येते. 1 बिल्वपत्र. मग ते काशीकडलं खाताला कोणा म्हणताल काय नाही झालं, मध्येच पर्याय तुमचे अनेक आहेत, अनेक आहेत, असं नाही जमणार. मग ते बिल्वपत्र कसलं असलं पाहिजे? गावरान असलं पाहिजे. ताई, सगळं गव्हर्नमेंट लागायला, तुम्हाला नोकरी गव्हर्नमेंट लागायली, सगळं गव्हर्नमेंट आणि बिल्वपत्रच का गावरान लागायला? असा प्रश्न आहे महाराज. मी म्हणलं आता तुमच्या डोक्याला माझं डोकं लागत नाही, तुमच्या डोक्याला आमचं डोकं लागत नाही. तुमचं डोकं हाय पाय डोकं आहे, तुमचं ना आमचं काही मेळ बसत नाही का? जे बिल्वपत्र वाहिल्यानंतर शिव प्रसन्न होतो आणि जे बिल्वपत्र खाल्ल्यानंतर अनेक रोग नष्ट होतात ते बिल्वपत्र शिवाला प्रिय आहे. माझा हात हातामध्ये धरला आणि त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. म्हणलं ताई, तुम्हाला काहीतरी मला सांगायचंय, सांगा ना मग काय झालंय काय नेमकं? त्यावेळेला त्यांनी सांगितलं, ताई म्हणल्या खरं सांगायला आमचं काहीच राहिलं नव्हतं म्हणल्या. खूप श्रीमंत घराणा, काहीच राहिलं नाही. चक्क आम्हाला काम सगळ्याला मिळून कुठंतरी काम करण्याची वेळ आली म्हणल्या. घर ना घर गेले, गाड्या ना गाड्या गेल्या, सोनं गेलं, सगळं गेलं, सगळं सगळं गेलं म्हणल्या, काहीच राहिलं नाही. म्हणलं कसं काय? म्हणल्या मला माहिती नाही, पण म्हणल्या असं एक आले बाबा साधू संत जटा जुटा धारण करणारे आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही अखंड बिल्व वृक्षाखाली 3 वर्ष दीप लावायचा, तुपाचा दिवा लावायचा 3 वर्ष. त्याने मन्मथ स्वामीच्या मंदिरामध्ये कळमला 5 बिल्व वृक्षाचे झाड आहे. त्या एका बिल्व वृक्ष एकदम मंदिराला अगदी अगदी चिटकून जवळच आहे. इतिहासामध्ये किंवा पुराणामध्ये किंवा शास्त्रामध्ये त्याचा उल्लेख आलेला आहे 5 बिल्व वृक्षाचा. त्यामधलं एक अगदी चिटकून आहे, तिथं सगळेजण दीप लावतात. त्या माऊलींनी पाऊस ऊन वारा गावाला जाणं सगळं 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 सहन केलं आणि 3 वर्ष दीप लावला. ज्यावेळेला 3रं वर्ष पूर्ण होत होतं त्यांचं गेलं त्याच्या दुप्पट त्यांना मिळालं होतं, दुप्पट आलं होतं. आणि माझं खोटं वाटत असेल तर उद्या कळमचे सगळे येणार आहेत, खात्री करून घ्या, खात्री करून घ्या. आम्हाला काय करायचंय खोटं बोलून आमचं काय? इतका विश्वास असावा लागतो. सांगायचं गेलेलं धन सुद्धा प्राप्त जर होत असेल तर फक्त एक दिवा, फक्त निष्ठा एकमेव असली पाहिजे, भाव शुद्ध असला पाहिजे. असे शुद्ध असे शुद्ध असे शुद्ध भाव ज्याचा, असे शुद्ध असे शुद्ध असे शुद्ध भाव
वृक्षाखाली दीप लावला आणि भगवंत प्रसन्न झाला. एवढंच नाही, तुम्हाला सांगा अनेक काही जण सांगतात हा पितृदोष आहे, हा पितृदोष आहे, हा पितृदोष आहे, आणि सत्य असतोच बरं का. पण याच्यातून सुद्धा मुक्ती मिळते. त्याच्या खाली जाऊन जर आपण रुद्र म्हणलं ना तर आपल्याला बरोबर त्या पितृदोषापासून सुद्धा मुक्ती मिळवण्याचं काम ही शिव महापुराण कथा सांगते. त्या बिल्व वृक्षाखाली जाऊन तुम्ही एक नुवाक म्हणा, त्याला पाणी घाला, जल समर्पित करा, भस्म लावा, दीप लावा आणि एक नुवाक तरी म्हणा कमीत कमी. येत असेल तर रुद्र म्हणा. नम सोमाय च रुद्राय च नम ताम्राय च ऋणाय च नम शंगाय च पशुपते च नम उग्राय च भीमाय च. 8वा नुवाक म्हणा. हा 8वा नुवाक मध्ये 8वा नुवाक जरी नाही आला, अत्यंत महत्वाचं रुद्र आहे. आणि या रुद्रामध्ये रुद्र जर नाही म्हणता आलं तर 8वा नुवाक तरी म्हणा. 8वा नुवाक जरी नाही म्हणता आला तरी चालेल. नम शिवाय च शिवतराय च एवढं तरी म्हणा कमीत कमी. शिवाय च शिवतराय च या बिल्व वृक्षाखाली जाऊन म्हणा. शिव तारूनच नेतो आपल्याला. एवढी ताकद ते शिवामध्ये फार महत्वाचं आहे. कारण की खरं सांगा, एखादी कथा कमी झाली तर चालेल, एखादी कथा शिवाची कमी सांगितली तर चालेल, अजून पुढच्या वर्षी सांगता येईल. पण कमीत कमी आपण हे बिल्व वृक्षाला दीप का लावतो, भस्म का लावावा, गंध का लावावा, एवढंच नाही कुंकुम का अर्पण करावं, सगळ्या पूजेमध्ये हळदीला पहिला मान का दिला, एवढंच नाही बिल्व वृक्षाची पूजा का करावी ते का महत्वाचं आहे. आयुर्वेदिक मध्ये 36 रोग बरे करण्याची ताकद त्या बिल्व वृक्षामध्ये, त्या बिल्व पत्रामध्ये. चला रविवारी धूप दीप तरी लावलं पाहिजे. आणि त्या सूर्य देवताची पूजा होणं फार महत्वाची आहे. या 5 देवताची पूजा केली ना 33 कोटी देवताची पूजा केल्याप्रमाणे 33 कोटी देवाची पूजा होते. यात 5 देवताची पूजा. कुठले देव ठेवावे काही कळत नाही. कुठेही जायचं, मेसाईला गेली सटवाईला गेली, सटवाईच आणली सासराला गेली, आसराच आणली कुठं माळच्या आईलाच गेली तीच घेऊन आली, मरी आईला गेली मरी आईच घेऊन आली. काय आणावं तीच कळण. काही एक घरामध्ये असे 20-20 टाक असते. टाक मी म्हणलं कुठून आणले, म्हणले आमच्या आजोबाचे आजोबा, पंजोबाचे पंजोबा, पंजोबाचे पंजोबा, पंजोबाचे पंजोबा. नाव आहेत का माहिती? नाव माहिती आहेत का? पंजोबा, खापर पंजोबा, त्याचे पंजोबा. फार तर फार सासऱ्याचं आज सासऱ्याचं, पंजत सासऱ्याचं, खापर सासऱ्याचं एवढे माहिती असतील. त्याच्या पुढं कशाला एवढे गोळा केले, कशाला एवढा व्याप करून घेता? घ्यायचाच नाही देवाचा सुद्धा जास्त व्याप. फक्त काय असावं काय नसावं, काय वाहावं काय वाहू नये फार महत्वाचं. कुठल्या देवाला काय वाहावं, उठायचं की सुटायचं, कसेही देव. काही जणांनी तो एका महाराज एका माणसाला तर एवढा पूजेचा कंटाळा आला, पूजेचा कंटाळा आला. पूजा करा पूजा करा पूजा करा म्हणला, उठलं की सुटलं बायको पूजा करा, आई म्हणते पूजा करा, बायको म्हणते पूजा करा. ही पूजा 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 करण्यापेक्षा म्हणला 4 दिवस कुठं तरी आरामाला जावं, इथं राहणंच नको म्हणला. रागाने उठलं आणि उठून तो गेला सासरवाडीला. सगळ्यात महत्वाचं ठिकाण जावयाचा आदर कुठं केला जातो? सासा नाही का? सासा नाही का तुम्ही झाल्या? जावई आले नाहीत? नाही, कविता ताई सोडले, या दोघी चौघी सोडले, बाकीचे आलेत ना. सगळ्यात जास्त जर जावई आवडीनं कुठं जात असेल तर सासरवाडीला. सासरवाडीला निघाला म्हणला आयत खायला मिळतंय, मस्त झोपायचं, 5-6 दिवसाचा आराम करायचा आणि आराम करूनच मग आपण निघायचं म्हणला. आपला जीव कदरला. जशी बाई माहेरला जाते ना तसं जावाई सासरवाडीला जातो. जावाई उठला सासरवाडीला निघाला. अगो बाई म्हणली, कोण माय म्हणली, सासू म्हणली, जावाई टायमातच आला बाई म्हणले. बरं झालं आला. आल्याबरोबर सासूने बोलविलं, जावाई गेला. जावाई बसला जाऊन आणि बसल्यानंतर सासू म्हणली, जावाई बरं झालं आला, पहाट पहाट आला की अजून जास्तच कपा झाली. जावाई म्हणले का? अहो काल तुमचे सासरी गेले म्हणले, आणि गेल्यानंतर काय सांगावं म्हणले, आमच्या घराची पद्धत आहे की पुरुषांनीच पूजा करायची, पुरुषांनीच पूजा करायची. आणि आता काय सांगावं म्हणले,
लक्षातच मी होते, तुम्ही सपाटेत सापडला, जावाई तुम्ही देव होऊन पावला, दुसरं काही करू नका, फक्त देवाची पूजा करा. आता सासू म्हणजे काय बघायचं काम नाही. सासू लगेच कळम लागली, भारी भारी आपतर आणलं, उदबत्त्या आणल्या, असा घमघमाट उठला पूजेचा. शेजारीनं आली म्हणली, माय कोणी पूजा केली? नाद करायचं नाही म्हणली, जावयानं पूजा केली. अगं बाई म्हणली, काय सांगायचं, तुझा जावाई किती चांगला. तेल पाणी लावू लागले, तुझा जावाई खूप चांगला बाई म्हणले, तुझ्या जावाईला तोड नाही. तिने म्हणली, असं म्हणतीस? हा, अगं तुझ्या अगं आमचा जावाई असला तर पूजाच केली नसती, पण तुझ्या जावाईनं म्हणून पूजा केली म्हणली. तुझा जावाई किती चांगला, तुझ्या जावाईनं पूजा केली. तिने म्हणली, असं म्हणतीस का? तुझा जावाई करीत नाही, पण तुझ्या घरची सुद्धा पूजा माझीच जावाई करते म्हणते. तुझ्या तर तुझ्या घरची, पण माझ्या सुद्धा घरची माझ्या जावयाला पूजा करायला होते, तुझ्या सुद्धा घरची. ही गेली ना बाजारात शेजारी, मस्त तिनं सुद्धा उदबत्त्या आणल्या, फुलं आणल्या, अत्तर आणलं, सगळं आण तुझ्या जावयाला म्हणले. आता याच्या घरची पूजा करायला 3 तास गेले, आता तिच्या घरची पूजा करायला 3 तास. जावई आधी कदरून कशाला गेला होता? पूजेलाच. आणि तिथं गेल्यावरही पूजाच. जावई म्हणले, माझ्या इज्जतीचा प्रश्न आहे, मी शब्द दिलाय म्हणजे माझ्या मैत्रीणला, माझ्या जावयासारखी पूजा कोणच करू शकत नाही. तुम्ही चला आणि माझ्या शेजारणीची अशी पूजा करा, अशी पूजा करा की बघायचं काही काम नाही. तिथं गेला, बरं ठीक आहे म्हणला. 3 वाजले दुपारच्या, याच्या पोटात अन्नाचा कण नाही. तिची पूजा केली, ते आतर लावलं, काय काय पंचामृत, बघायचं काम नाही. 100 झाडाचे फुलं गोळा केले माऊली, तेवढे ती जावई वाट बसला. 3 वाजले. 3 वाजल्याबरोबर तिची शेजारीन तिथं आली. तिची शेजारी तिथं बाई म्हणली, तुझा नवरा कधीपासून एवढा सुधारला, बटमन देव काढायचा, वरी नेऊन ठेवायचा, आणि एवढी पूजा. अगं बाई म्हणली, माझा नाही नवरा, आपल्या शेजारणीचा जावाई म्हणली. अगं बाई एवढी पूजा चांगली, अगं तुझ्यात नाही का होत? नाही म्हणली. मग म्हणले, काही अडचण नाही म्हणले, जावायला तिकडे पाठवून देऊ आपण. जावाई कशाला कदरला होता? पूजा. जावाईनं म्हणला, याची त्याची पूजा करण्यापेक्षा जीव दिल्याला काय वाईट आहे? जावाई उठला आणि जीव द्यायला विहिरीच्या काठीवर गेला. त्या गावामध्ये नेमकंच त्या सरपंचाची नदी, ती विहीर आली. माणसाचं दैव युगले अवघड असते. तिथं गेला, विहिरीत जीव द्यायचाच, तेवढ्या सरपंचाला म्हणला, तुम्ही मारताना मला ताप करून ठेवतात, काय झालंय काय? पैशाची अडचण असली तर सांगा म्हणला, आपल्याकडे पैशाला काही कमी नाही. तेव्हा म्हणला, पैशाची अडचण नाही, काही नाही, काही नाही. मग काय काळजी करू नका म्हणला, बापाच गडी माझ्या घरी जीवन असे राहतात म्हणला, सहज तुम्हाला सांभाळतो, तुम्ही काही काम करायचं नाही, तुम्ही काही धाम करायचं नाही, तुम्हाला काही काम लावत नाही, फक्त एक आहे म्हणला, माझ्या बायकोनं मला लई बेजार केलंय म्हणला, पूजा कर, पूजा कर, पूजा कर, पूजा कर. तुम्ही फक्त एक काम करा, माझ्या घरच्या देवाची पूजा करा. सगळी जागा झटकायची, रोटून जायचं. काय घेऊन जाणार आहे? काहीच घेऊन जाणार नाही. काय घेऊन आला? काहीच घेऊन आला नाही, काहीच घेऊन जाणार नाही. मग एवढा हट्टास कशासाठी? कशासाठी? येता नाही, काही आणलं नाही. आणि खरं सांगू का, फक्त एक घेऊन यायचं, एकच घेऊन जायचं. इथं येत असताना
जब तुम आए इस जगत में, जब तुम आए इस जगत में तुम रोये और जग हसा. तुम्ही ज्या वेळेला इथं आला ना त्यावेळेला तुम्ही रडत 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 आला आणि सगळेजण हसत होते हसत होते हसत होते हसत होते. जब तुम आए इस जगत में तुम रोये और जग हसा, ऐसी करनी करते चलो कि जग रोये और तुम हसते चलो. असं असलं पाहिजे. काय घेऊन यायचं, काय घेऊन जायचंय? करणी कर्म असं चांगलं करायचं, असं कर्म चांगलं करायचं की मरायला मोकळे झाले पाहिजे. मला फार महत्वाचं. या सुंदर असं शिव महापुराण कथेमध्ये बिल्व वृक्षाचं महत्व, बिल्व पत्राचं महत्व तुम्हाला सांगू का? ज्याला थोडा आनंद घ्यायचा त्याने तो बघा का, आणि नंतर एक 5 मिनिटाच्या आनंदानंतर पुन्हा एकदा कथा घेऊ. कारण मला माहित आहे एवढा वेळ बसणं म्हणजे फार अवघड असतं. थोडे पाय तर रिकामे झालेच पाहिजे. या बेलाच्या पानात मलबाई सापडलं Thank you.
आतापर्यंत आपण सांगितलं भस्म रुद्राक्ष आणि भस्म नाही सांगितलं रुद्राक्ष आणि बिल्व वृक्ष या दोन्हीची माहिती सांगून उद्या आपण भस्म आणि अक्षदा वाहण्याचं महत्व त्याचबरोबर आज आपण शिव महापुराण कथेमध्ये नारद मुनीची कथा सांगून सती चरित्राला प्रारंभ करायचा आहे। नारद मुनी ब्रह्माजीचा पुत्र नारद या नारदाला गर्व झाला आणि त्या गर्वामध्ये नारदाने सांगितलं नारदाला गर्व झाला माझ्यासारखी तपश्चर्या कुणाची नाही माझ्यासारखी भक्ती कुणाची नाही। मग देवाला म्हणू लागला आणि एका पर्वतावर जाऊन हिमालय पर्वतावर जाऊन तो नारद मुनी तपश्चर्या करू लागला। तपश्चर्या केली आणि एवढा तपश्चर्यामध्ये मग्न झाला एवढा मग्न झाला इतकी तपश्चर्या करू लागला इंद्रदेवाला वाटलं हा एवढी तपश्चर्या का करत आहे माझं राज्य तर घ्यायचं नाही याला माझं राज्य तर घ्यायचं नाही। दुसरीनं 2 सोमवार बसले तर आपले 5 सोमवार धरायची ताकद आहे का तिच्यापेक्षा जास्त आपल्याला पाहिजे। दोघी मैत्रिणी असतात शिवाची भक्ती करतात आणि शिवाच्या भक्तीमध्ये कालही सांगितलं नाटकी भक्ती किंवा दाखीव भक्ती शिवाला जमत नाही अंतःकरण शुद्ध लागतं। दोघी जणी भक्ती करू लागल्या भक्ती एवढी चढावड सुरू झाली महाराज गावातल्या एका झाडाला बिल्वपत्र ठेवून नाही एवढी भक्ती करू चढावडीवर त्या देवावर बिल्वपत्रच बिल्व तेवढं जाऊ द्या क्षमी पत्राचे एक पान नाही आणि अख्खे फांटे आणून व्हायला चालू केली एवढी भक्ती करायला हिनं एका झाडाचे की हिनं भारा भरून आणायचं की तिनं भारावर कोणाच्या दारात फुल ठेवायला तयार नाही चोरून सपाटून पहाट उठून महाराज आमच्या इथलं कालचं उदाहरण पहाट उठली एक बाई आणि उठली फुलं तोडायला गेले फुलं तोडायला असा करून तिनं त्या गेट मध्ये हात घातला पलीकडून कुत्र्यानं कचकून चिर चिर चिरकायली घरातले सगळे पळत आले तिला अगोदर 2 दिवस झाले त्या घरची बाई म्हणत होती बाई तू फुलं तोड मला अडचण नाही पण 4 फुलं मला तरी ठेव 4 घेऊन जा 4 मला ठेव दुसऱ्याला ठेवायचंच नाही पहाट उठायची पटपट पटपट तोडायची पटकन मंदिरात जायची सगळ्यात अगोदर व्हायची मी किती करते दाखवायची हिला सांगितलं ऐकलं कळलंच नाही मग त्या दिवशी पहाट उठली त्या कुत्र्यानं हिचा वचका धरला ओरडायली त्यावेळेला त्या बाईनं सांगितलं बाई तुला मी रोज सांगत होते पहाट उठून आमचे फुलं चोरू नको बघ कुत्र्याला सुद्धा माया आली की आमच्या देवाला फुलं नाही विचार करा म्हणून लक्षात आलं पाहिजे या दोघी जणी भक्ती करू लागल्या भक्तीमध्ये हेवा देवा चालू झाला हेवा देवा मग दोघी म्हणले देव म्हणले पार्वती म्हणली देवा या दोघी काय आता तुम्हाला सुख लागू देत नाही तुम्ही त्या मृत्यू लोकांमध्ये जा आणि या दोघी काय मागतात ना देऊन टाका देव म्हणले ठीक आहे देव मृत्यू लोकांमध्ये आले दोघी जणी पूजा करत होत्या भाव भक्तीने अर्चना पूजा करायच्या त्या ठिकाणी भगवंत आले आणि देवाने सांगितलं बाई काय पाहिजे तुला तिने म्हणली देवा तिच्याकडे गेलता का देव म्हणले तिच्याकडे जाऊ नाही तर हिच्याकडे जाऊ तुझं काय ते सांग देवा म्हणले मी आधी नाही सांगणार मी पुन्हा सांगणार आहे पण देव म्हणले मला पुन्हा यायला वेळ नाही बरं देवा तुम्हाला पुन्हा यायला वेळ नाही ना एक काम करा तिनं जे मागल ना तिच्या दुप्पट मला द्या काही मागू द्या तिनं 1 बंगला मागितला तर मला 2 द्या ती हुशार होती जरा तिनं 2 गाड्या मागितल्या तर मला 4 द्या तिनं 4 मुलं मागितले तर मला 8 द्या पण तिच्या दुप्पटच द्या मला
असं करता करता देव म्हणले ठीक आहे. देव तिच्याकडे गेले आणि तिला विचारलं बाई तुला काय पाहिजे. त्याला हिनं सांगितलं देवा तिकडे गेलता काय मागितलं तिनं सांगितलं बाई देव म्हणले तिच्याकडे गेलो तिनं काही मागितलं नाही पण तू जे मागशील तुझ्या दुप्पट तिनं मागितलं. देवाला खरं बोलणं काम आहे. तिनं म्हणले देवा असं आहे का म्हणजे मला 4 गाड्या आणि तिला 8 गाड्या असं काही शक्य आहे बरं. असं शक्य नाही म्हणजे देवा एक काम करा माझा डोळा घालून टाका माझा एक डोळाच घालवा म्हणजे आता काय तिचे 2 जाते असं झालं. भक्ती भक्ती फार अवघड झाली. भक्तीमध्ये फार अवघड झाली. तसं नारद मुनीला गर्व झाला. नारद हिमालय पर्वतावर गेले शिवाची भक्ती करू लागले आणि इंद्रदेवाला वाटलं माझं राज्य तर घ्यायचं नाही ना नारदाला. नारदाचा उद्देश काय आहे आपण त्याची तपश्चर्या भंग केली पाहिजे. नारद मुनीची तपश्चर्या भंग करण्यासाठी कामदेवाला काम म्हणून द्या इंद्रदेवाने बोलून घेतलं आणि कामदेवाला सांगितलं तुझा कामाचा बाण त्याच्यावर सोड म्हणजे तो काय होईल भक्तीतून बाजूला निघेल आणि भक्तीतून बाजूला निघालं की माझं राज्य मलाच राहू दे. या कामदेवाने तिथं बाण सोडायला सुरुवात केली. काम म्हणजे इच्छा मनामध्ये जशी येईल तशी इच्छा त्याला काम म्हणतात. त्यामधला एक पुरुषार्थ येतो. त्याच्यावर बाण सोडायला सुरुवात केली पण एकही त्याचा बाण तिथं लागायला तयार नाही. अनेक प्रकारे त्यानं तपश्चर्या भंग करण्याचा प्रयत्न केला पण तपश्चर्या नारद मुनीची भंग व्हायला तयार नाही. हे सगळं नारद मुनीने बघितलं आणि बघितल्याबरोबर नारद मुनीच्या मनामध्ये अहंकार निर्माण झाला. कामाचा बाण माझ्यावर चालला नाही मी सर्वात श्रेष्ठ आहे. फक्त कामावर विजय जर कुणाचा असेल तर भगवान शिव परमात्म्याचा. त्यांच्याशिवाय कामावर विजय कुणाचाच नाही. तेज एवढं विलक्षण होतं. नारद मुनीचं लक्ष त्या कन्याकडे गेलं आणि त्याच्या मनामध्ये काम उत्पन्न झाला की ही जर मुलगी मला पत्नी म्हणून मिळाली तर माझं किती बरं होईल. एवढी सुंदर पत्नी मला मिळेल विश्वामध्ये सगळ्यात सुंदर माझीच पत्नी असेल. काम आलं की नाही मनामध्ये. काम आलं ना मनामध्ये. मग आता काय मनामध्ये काम एवढ्याच याच्यामध्ये ती विष्णूने रचलेली लीला होती. त्या राजानं सांगितलं त्या राजाच्या बाजूला गेला ही मुलगी कुणाची. त्या नारद मुनीने शोध काढला आणि तिकडे गेले त्यांना सांगितलं तुमची मुलगी लग्नायोग्य झाली. तुम्हाला माझ्यासारखा वर पाहिजे म्हणले. माझ्यासारखा वर पाहिजे. माझ्याकडं सगळं आहे म्हणले. माझ्यासारखा वर पाहिजे. असा जर जावाई पाहिजे असेल तर मला सांगा म्हणले मी शोधतो. आजकाल जावाईचं काही सांगू नका. गावामध्ये प्रवेश केला कीर्तन कमी असतं आणि बायोडेटे जादा असतात हातामध्ये. मुलगी बघा मुलगी बघा मुलगी बघा मुलगी. आता कुठं बघावी काय बघा. त्याने सांगितलं बाबा तुम्हाला लग्न करायचंय का. राजाने सांगितलं हो लग्न करायचंय ना म्हणले. ठीक आहे म्हणले मुलीचा स्वयंवर आहे म्हणले या. आणि त्यावेळेला अनेक राजाला सांगितलं. आता नारद मुनीला वाटलं आपलं सुंदर मेकअप झालं पाहिजे. आता इथं माझ्या पुढे 4-5 पार्लरवाल्याच बसले. सुंदर मेकअप झालं पाहिजे. काय वापरावं काय लावावं त्यांच्यासारखं कोणालाच माहिती नाही. ते जर लावता आलं तर नीट बरं नाही तर सगळं तोंड वाकडं तिकडं होऊन जातं. त्याचं प्रमाण असतं तेवढ्याच प्रमाणात ती क्रीम लागली तर बरी नाही तर तोंड काळं ठिकाण होऊन जातं. नाही एवढं असणार असते जळून जातं. मग ते त्यांना जमतं तेच कुणालाही जमू नाही झालं. आपण कुठली मार्केट मधून आणून बघा 2 तास लावा 3 तास लावा ते आपल्याला नाही जमत. त्यांना जमू झाले ज्याचं काम त्याला जमू झाले. मग या नारद मुनीला वाटलं मग आपलं मेकअप सुंदर झालं पाहिजे. आपण कुठं जाऊ भगवान विष्णूकडं. दिसायला सुंदर कोण आहे भगवान विष्णू. अहो सोन्याची कमी नाही काही नाही भगवान विष्णूकडे गेले आणि देवानं रचलेली लीला होती ती. भगवान विष्णूला सांगितलं राजाच्या मुलीचं लग्न आहे त्याच्यामध्ये मला जायचंय. देव हसले आणि म्हणले मग माझं मेकअप करा. देवाने पार्लरचं काम करायला सुरू केलं. देव काही काम करतात. देवाने मेकअप करायला चालू केलं. कुणाचं नारद मुनीचं. एवढं मेकअप जोरात केलं एवढं मेकअप जोरात केलं सगळा चेहरा काळा भंगार करून टाकला. सगळा काळा भंगार चेहरा केला आणि त्या होटाला असं काहीतरी लाल 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 लावलं जोरात आणि ते काळा चेहरा लाल वटण हे सगळं ते माकडासारखंच दिसू लागलं.
आणि नारद मुनी निघाले आणि त्या माया नगरीमध्ये गेले. सगळे राजाचे मुलगे सगळे राजकुमार आले होते. तिथं नारद मुनी सुद्धा जाऊन बसले आणि बसल्यानंतर काय सांगायचंय तुम्हाला, भगवान विष्णूला ही सगळी लीला बघायची होती. भगवान विष्णू म्हणे मी सुद्धा येतो. देव सुद्धा आले, देव सुद्धा बसले. राजाच्या मुलीनं हातामध्ये माळ घेतली, स्वयंवर माळ घेतली, निघाली ना. तर माळ घालण्यासाठी निघाली. तिनं नारद मुनीला मनामध्ये गर्व आला, विष्णुदेवांनी माझा मेकअप केलेलं आहे आणि मी दिसायला एवढा सुंदर आहे, कामावर मी विजय मिळवलाय, माझ्यासारखा मीच आहे, माझ्यासारखा आणखी कुणी सुंदरच नाही. इतका गर्व, इतका गर्व, इतका गर्व. 8 प्रकारचा मध आपल्यामध्ये कुठून भरलाय, कुठून असा गर्व असतो. आणि त्या 8 प्रकारच्या मधामध्ये माणसाचं पतन व्हायला सुरू होतं, पतन होतं महाराज. म्हणून भगवान श्रीकृष्णाने सांगितलं गीतेमध्ये, न रूपमस्येह तथोपलभ्यते नान्तो न चादिर्न च संप्रतिष्ठा अश्वस्थमेनं सुविरूढमूलं मसंग शस्त्रेण धुरेण चितो. अरे रूप लाभणार आहे का महाराज? रूप लाभत का? रूप लाभत नाही. धन राहते का? धन राहत नाही. प्रतिष्ठा राहते का? न च संप्रतिष्ठा. प्रतिष्ठा राहते का महाराज? 5 वर्षाला बदलते तिला प्रतिष्ठा म्हणतात. जोपर्यंत तुम्ही त्या खुर्चीवर बसला तोपर्यंत तुमची खुर्ची आहे. त्या खुर्चीवर तुम्ही 5 वर्षांना निघाला किती दुसऱ्याची, त्यांची नाही. एक सत्तेचं सांगायचे, सत्ता ज्याची त्याची असते, 5 वर्षाला बदलते. न च संप्रतिष्ठा. आणि मग याच्या माग आपण आहे. भगवान श्रीकृष्णानं सांगितलं, रूपाच्या नावाच्या माग फार माणूस लागला. माणसाचं पतनच कशानं झालं माहितीये का? माणसाचं पतन 3 गोष्टीमुळे झालेलं. एक तर पहिली गोष्ट, माणूस रूपाच्या मागे लागला. सगळ्यांनी मला चांगलं म्हणावं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. दुसरी गोष्ट आहे, प्रत्येकाने माझंच नाव घेतलं पाहिजे, माझ्यापेक्षा कोणी श्रेष्ठ नाही, याच्यामध्ये झाले. आणि तिसरी गोष्ट आहे, माणूस धनाच्या मागे लागला, धनाच्या मागे लागला. आणि धन असं राजवंश पक्षासारखा आहे. धन इथं उभं टाकलं, राजवंश पक्ष इथं आहे म्हणलं की तो पुढं जातो, पुढं जातो, पुढं जातो, पुढं जातो, कधीच हाताला लागत नाही. धन तसं आहे, धन कधी राहणार नाही. 500ची नोट तुमच्या जवळ आहे तोपर्यंत तुमचे, तुमच्या खिशातून निघाली की माझी निघाली की त्यांच्याकडे, कुणाचं आहे? धन नाही, न टिकणार आहे. धन राहतं का? राहत नाही. मग सांगितलं नारद मुनीला एवढा गर्व झाला या गोष्टीचा, नारद मुनीला गर्व झाला. भगवान विष्णू हे सगळं बघत होते, त्यांना गर्व कमी करायचा होता. वर मला हातामध्ये घेऊन राजकुमारी आलेली आहे. राजकुमारीनं नारद मुनीकडे बघितलं, हसलं, पुढे निघून गेली. असं का केलं असेल? नारद मुनीला वाटलं असं का केलं असेल, भगवान विष्णूने माझं मेकअप केलंय, असं का केलं असेल? आता ती मेकअपचा विषयच वेगळे. लग्नात नवरीपेक्षा जास्त कलवऱ्या बघा तुम्ही. त्यांना काय तेल कुठलं आणून लावते तर काही नाही की चमचम चमकायलेल्या ना अशा म्हाताऱ्या दिसतात. ते त्यांच्याकडे बघितलं की भूताकडे बघितल्यानेच दिसते. लय अवघड झालं. त्याचं मेकअपच वेगळं. ती इथं लावलेलं, इथं लावलेलं, इथं लावलेलं, ते कोण आहे तीच ओळखू येत नाही. पुन्हा मग खरंच हीच होती का नवरी? काय झालं, एक मुलगा नवरी बघायला गेला. नवरी बघायला गेल्यावर तिला आपलं साध्या वेशेमध्ये होती. साध्या वेशेमध्ये तिला बघितलं आणि बघितल्यानंतर लग्न जवळ आल्यानं पहिलं का असं सारखं भेटणं असं काही नव्हतं. त्यानं लगेच आता स्टेजवरच बघायचं. त्याच्यानंतर मग नवरी आली. आता पद्धत आली की नवरी नवरदेव सोबत यायची. आणि सोबत आली की एकदम ती संगीत पिंगीत सगळं बंद करायचं. तिकडून नवरा नवरी यायलेली आणि मग इकडून ती सगळं असं भूत जणू काय कोणी मेलंय असं वातावरण करायचं. आणि सगळीने मिळून त्या नवरा नवरीकडे बघायचं. आणि बघितल्या बरोबर त्या नवरदेवाची चुकून त्या नवरीकडे नजर गेली. गेल्या बरोबर तो म्हणला, थांबा थांबा जरा, थांबा थांबा, मी बघितलेली ही मुलगी नाही म्हणला. ती वेगळी ही वेगळी. ही भूतासारखीच दिसायची मला, ती नाही वेगळी होती. ही काय प्रकारच वेगळा आहे. म्हणजे सांगायचं खरी कंडिशन आहे हो. तिला म्हणला ही मुलगीच नाही. तिनं म्हणजे 1च मिनिट ताप गेली, सगळं धुवून आली महाराज. त्याचं वजन 2 किलो झालं. ते धुलेलं निघाले त्याचं. एवढं जोरात एवढं लावलं तोंडाला. ती डोळ्यात वेगळे डोळे घातले. ती घ्यारोडी दिसायली ना काळ्या बुबळाची. तिलाही वेगळं डोळे वेगळे दिसायले तिचे. आणि ती वटाला लावलेलं वेगळं, ती तेलकट चेहरा वेगळा.
ती सगळं वेगळाच बाजार झाला. ती म्हणली थांब 5 मिनिटं. तिनं ती डोळ्यातलं काढलं, ही काढलं, आम्हाला ही पोरगी. अवघड झालं, लय अवघड झालं. तसं नारद मुनी म्हणजे काय झालं, काय असेल नेमकं, झालं काय नेमकं, प्रकार काय आहे नेमकं, असं काय झालं असेल. मी एवढा सुंदर आहे, कामावर विजय मिळवला, एवढंच नाही जी सृष्टीची रचना करतो त्याचा पुत्र मी आहे. आणि झालं काय नेमकं. त्यावेळेला बघा एक जण राजकुमार म्हणला, अरे तुझ्याकडे कसं काय तुला बघून ती वरमाला घालेल, तुझा चेहरा जरा भिंगामध्ये बघ, आरशामध्ये बघ. आरशामध्ये त्या नारद मुनींनी चेहरा बघितला, काळा कुट्ट चेहरा, त्या ह्याच्यासारखा, माकडासारखा चेहरा, वानरासारखा, काळं भोर तोंड, लाल भुंग, ते असे ओटन, ते दिसायला लागलं का नाही जबरदस्त. मग ते म्हणले कोणी मेकअप केलं, भगवान विष्णू. भगवान विष्णूला म्हणले देवा असं का केलं, म्हणले माझं लग्न होता राहिला, म्हणले कसली सुंदर मुलगी होती, काय झालं काय नेमकं, तुम्ही मला असं का केलं. देवांनी सांगितलं तुझ्यामध्ये गर्व आलाय, तुझा गर्व कमी करणं गरजेचं होतं, तुझा गर्व कमी व्हावा म्हणून मी हे केलं. पण तरी सुद्धा नारद मुनींनी म्हणले देवा मी तुम्हाला श्राप देतो. म्हणजे आज देवाला श्राप बसलाय हो, माणसाची काय कथा आहे, देवाला सुद्धा श्राप बसला. मी तुम्हाला श्राप देतो की मनुष्य योग, तुम्हाला मनुष्य देवातून मनुष्य अवतार घ्यावा लागेल, मृत्यू लोकामध्ये यावा लागेल, तुमचा आणि तुमच्या पत्नीचा वियोग होईल, त्या टायमाला मी या रूपात येऊन तुमची मदत करील. देवा तुमच्या सुद्धा पत्नीचा तुमचा वियोग होणार म्हणजे होणारच. आणि तसंच झालं. देवाला भगवान विष्णूला राम अवतार घ्यावा लागला, त्यांची पत्नी 7 समुद्राच्या पलीकडे गेली, हनुमंताने अवतार घेतला आणि त्यांची मदत केली. सगळ्यांना वाटतं माय जन्मल्यापासून ती फायटिंगचे पिक्चर बघतात, अशा लातान बुक्या महाराज, ती मरायलेली, दवाखान्यात नेलेली, ती रक्त गळाय, काय ती पिक्चर बघायचं काही काम नाही, काय लास्ट पर्यंत बघत गेलं तर त्याचा काही घोळ लागत नाही, काही नाही. आता मी ते काही टीव्हीच्या मालिकाही बघत नाही आणि पिक्चरही बघत नाही, त्याचा माझा काही जवळचा संबंधच नाही, बघतच नाही. त्याच्यामुळे आपण ते कधीतरी येताना लागतं, त्या टायमाला बघितलं तर ती मारान मारी. आणि ती डॉक्टर लोकांनी एक सोपं केलंय, गर्भ राहिला बेड रेस्ट, आराम झाला पाहिजे, तांब्या देखील उचलला नाही पाहिजे. पहिल्या बाईनं आडन पाणी धन 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 शेणलं महाराज, खण साडा टाकलाय. आजीला विचारा कसलं कष्ट केलंय, पोटाला भाकरी होती का विचारा, तरी सुद्धा लेख येतो, मृदंग बाजी होतो. आणि आता इतका आराम करते महाराज, इतका आराम करते, इतकं खाती महाराज, बदाम काजू शिवाय, नारळाच्या पाणीशिवाय हिला काही जमतच नाही. 9 महिने हिचा आहार त्या लेकराच्या बरोबरीला असतो. 10 लाखाचा तर हिला खायलाच लागतो. आणि जबरदस्त खाती, त्या खाण्याचा अंतच नाही. एवढं खाती तरी बाळ कुपोषितच 1.5 किलोच. ते सांगतात जन्माच्या अगोदरच बाळाला शुगर झालेली आहे, बाळाची काळजी घ्या. आता काय डोंबलं घ्या का काय, अजून जन्माच्या अगोदरच शुगर झाली महाराज. किती उरपाटी डोके झाले मग. कधी शुगर म्हाताऱ्या बायकाला आहे का, 60च्या पुढचे जी शुगर आहे का बघा तुम्ही, इथं चेक करा. 60चे पुढचे जे आता इथं बसलेत ना त्यांना शुगर नाही, आजीला शुगर बीपी असलं काही नाही. त्यांना काही म्हणलं तर ती म्हणतात कसला डीपी, आमच्या गावात एकच आहे, सगळ्याची लाईट त्याच्याहूनच घेतली. गावात दुसरा डीपी म्हणून नाही, लाईट गेली तर 2 दिवस एक म्हण नाही, त्यालाच आमचे डीपी म्हणते. आणि कसला बीपी आणि डीपी त्यांना काही माहिती नसतं, काहीच नाही. आता ही बीपी फक्त या अलीकडच्या माणसाला, आणि अलीकडच्याच माणसाला बीपी का झाला असेल, या अलीकडचेच माणसं बीपी शुगर मध्ये का सापडली हो. कधी विचार केला का. मग एवढ्या फवारण्या होत्या का पहिल्या घ्यायची म्हणून साडीचा हट्ट करू नका. कपाट उघडलं तर बादा पडत्याला, यांना पुरा इतक्या साड्या. आमचे मालक म्हणतात रोज एक साडी घातली तर काय खरं नाही, 10 वर्ष तर चलते. 10 वर्षच नाही म्हणलं, जन्मभर जाणे इतके, तरी हट्ट संपत नाही हो आपला, हट्ट संपत नाही. ते हट्ट नाही करायचा.
गुरु पौर्णिमा आली ना, मला गुरुच्या दर्शनाला घेऊन चला. तुम्हाला सुंदर कथा सांगते मनमथ माऊलीची. पार्वती मातेने हट्ट केला, चला आपल्या गुरुकडं, चला आपल्या गुरुकडं, कारण गुरु विना गती नाही, गुरुशिवाय गती नाही, गुरुशिवाय मोक्ष नाही, गुरुशिवाय संपत्ती नाही, संतती नाही. चला. पार्वती माता शिवलिंग स्वामी याला गेले, मानूरला गेले, जिथं मणिकार्णिका नदी नागमोडी वाहते. त्या नागमोडी मणिकार्णिकेच्या कडेला कल्पना करत चला. फक्त आता पुढे मठ समोर आणा, तुम्हाला एका मिनिटात नागेशाचं दर्शन. फक्त कल्पना करा, डोळ्यासमोर नागमोडी नदी आणा. त्या नदीच्या काठेवर भव्य दिव्य असा मठ आहे. तिथं नागेशाची समाधी आहे आणि ती समाधी एवढी जागृत आहे ना माय, एवढी जागृत आहे. त्या गावामधल्या लिंबाची मुळी सुद्धा सापाच्या आकाराची निघते. तुम्ही जाऊन बघा तिथे एकदा. इतका पवित्र आणि एवढा असलेला तो मठ आहे. त्या मठामध्ये नागेशाची समाधी आहे. त्या मठावर मठाधिपती सद्गुरु विरूपाक्ष शिवाचार्य महाराज आहे आणि त्या मठामध्ये बसवराज नावाचे स्वामी त्या मठाची सेवा करत आहे. आणि त्या मठामध्ये या पार्वती माता गेल्या. त्या नागेशाच्या समाधीला धरलं, दय 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 रडायला सुरुवात केलं. गुरुच्या दोन्ही हातामध्ये दोन्हीच्या हातामध्ये गुरुचे दोन्ही चरण घेतले आणि आपल्या अश्रूंनी त्यांचे पाय धुवून काढले. आपले अश्रू जर आपली जर आपल्या मनामधली तडप, आपल्या मनामधली एकदम आतुरता, आपल्या मनामधली सगळी जर आपल्या गुरुपर्यंत पोहोचली ना आणि आपल्या अश्रूनं जर आपले गुरुचे पाय धुवून निघाले ना, आपली इच्छा पूर्ण होणार म्हणजे होणार. पार्वती माता दया रडू लागल्या, डोळ्यामधून अश्रूचा पाठ चालला आणि त्यांचे पाय गुरुचे धुवून निघाले. गुरुने हात ठेवला आणि गुरुचा हात असा पडला माय. गुरुने विचारलं, का तुमच्या डोळ्यामधून अश्रू आहेत माऊली, झालंय काय? का? त्यांनी सांगितलं, मला पुत्र नाही, खूप वर्ष झालं, एक तप झाला, तपाच्याही पुढे जाते, मला पुत्र नाही, मला पुत्र पाहिजे. कुठं बायका निघाल्या ना, मला सवासनी जायचं नको वाटतं, निपुत्रिक म्हणून मला बाजूला काढतात, मला कुठं जावं सुचत नाही, मला काय करावं सुचत नाही, मला हा अपमान सहन होत नाही, मला असं काहीतरी सांगा, मला असं काहीतरी करू म्हणून सांगा. त्यावेळेला त्यांनी सांगितलं, तू योग्य ठिकाणी आलीस माय, योग्य ठिकाणी आलीस. आपले कुलगुरू कुठले बघा जरा, त्या गुरुला शरण जावा. जे कोणीच करू शकत नाही ते गुरु करत असतात. पार्वती माता गेल्या, गुरुचा आशीर्वाद पडला, आनंदी झाल्या. गुरुंनी तिथलं नारळ उचललं, त्यांच्या वटीमध्ये घातलं, माय तुला पुत्र होणार, पण पुत्र असा होणार जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत तुझ्या पुत्राची कीर्ती राहणार. तुला असा पुत्र होणार, तुला असा पुत्र होणार. आणि तसाच पुत्र झाला आणि त्या पुत्राचं नाव ठेवलं मनमथ. ज्यांनी या सगळ्या संप्रदायाचं मंथन केलं त्याला मनमथ म्हणतात. सोपं नाही. मनमथ माऊली मानोर मठाचा प्रसाद आहे, आशीर्वाद आहे. विरूपाक्ष शिवाचार्य महाराजांच्या आशीर्वादाने पार्वती मातेला झालेला पुत्र म्हणजे मनमथ आहे. श्री मनमथ स्वामी महाराज की जय, शिव महापुराण की जय. विचार करा, प्रत्येकाला जर वाटत असेल आपल्या पोटी मनमथ यावा तर कमीत कमी त्या मनमथाचं एकदा तरी जाऊन दर्शन घ्या, आपल्या गुरुची सेवा करा. जे पाहिजे ते जर मिळवायचं असेल तर आपल्या गुरुची सेवा झाली पाहिजे. एकदा तरी वर्षातून एकदा तरी आपल्या सद्गुरु माऊलीचं दर्शन करा. तुम्हाला सांगू का, मी कीर्तनकार नाही, मी कथाकार नाही, मला काही येतही नाही. खरं सांगायला गेलं मला काहीच येत नाही माझं ज्ञान. देणोगा साधन करी तो भजन, भोळ्या भावे. खरं सांगू का, माझ्या वडिलांची परंपरा आहे आणि 3-4 पिढ्यापासून आलेली परंपरा जतन करण्याचं एक माझं मी छोटं कार्य करते.
माझे वडील गेल्यानंतर ही परंपरा जपण्याचं माझं मी कार्य करते आणि मी कीर्तन करू लागले. मी कथा करत नव्हते, कीर्तन करू लागले. कीर्तन करत असताना माझ्या वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्याचं, वडिलांच्या पाश्चात आमच्या 5ही भावंडामध्ये आमच्या वडिलांचं स्वप्न पूर्ण करणारं कोणी नव्हतं. आणि मला माझ्या वडिलांनी माझ्याकडे जाताना तेवढंच सांगून गेले असं मला भास होऊ लागला. आणि मी कीर्तनासाठी उभा टाकले. कुठं शिकायला गेलं नाही, काही नाही. 12-15 वर्ष झालं मी कधी टीव्ही बघितली नाही, कुठल्या मैत्रिणीत नाही, कुठं नाही. घे ग्रंथ की उघड, घे ग्रंथ की उघड, ग्रंथाच्या चाळण्या करून टाकल्या आणि अनेक ग्रंथाचा साठा झाला. त्यामध्ये गुरुचरित्र केले, नवनाथ ग्रंथ केले, शिव महापुराण केले, सिद्धांत शिखामणी केले. परमरहस्य तर 2च तासात बाजूला. 2 तासामध्ये एक आसनी पारायण, पाणी नाही, चहा नाही, काही नाही असे पारायण. इतका नाद पारायणाचा. बसलं जपाला तर सकाळी 10ला जर जपाला बसायचं, संध्याकाळी 5लाच उठायचं. कुठली मैत्रीण नाही, काही नाही. आमचं घर म्हणजे एकदम आस्तिक मुनीची कुटी असल्यासारखं बाहेर आहे. मला माणसाचा वारा आवडत नाही, एकांत वारा. 2 बायका कोणाची चर्चा करायला की मी थांबत नाही तिथं. कडक स्वभाव आहे. आणि या योग्यतेनं मला माझ्या सद्गुरू माऊलीचे सुद्धा आशीर्वाद मिळाले. मला ही गादी प्राप्त झाली. मी कीर्तनाला सुरुवात केली. फक्त मला 2 शब्द तुम्हाला सांगायचे. 3रं ते 4थं कीर्तन माझं वडगावच्या मठामध्ये होतं. माझे गुरु श्री गुरु रेवणसिद्ध शिवाचार्य परांडकर बाबा, राचलिक शिवाचार्य परांडकर बाबा, बाबांनी कीर्तन ऐकलं आणि बाबांनी पाठीवर थाप टाकली आणि बाबांनी एका शब्दात म्हणले, शिव महापुराण चालू कर म्हणले. महाराष्ट्र नाही, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा 4-5 राज्यामध्ये तुझं शिव महापुराण होणार आहे म्हणले. बाबांनी आशीर्वाद दिला. बाबांना आशीर्वाद दिल्याबरोबर मी 2 मिनिट बाबाकडे बघितलं आणि बाबांच्या चरणावर माझ्या अश्रू व्हायला सुरुवात झाले. बाबा तुम्ही हे काय केलं म्हणलं. तुमची इच्छा पुरवण्याची माझ्यामध्ये ताकद नाही. बाबा म्हणले तू कोण आहेस, मी तुला आशीर्वाद दिला. बाबांनी शिव महापुराणाचं सांगितलं. मी घरी आले आणि खरंच मी 13-14 वर्ष झालं मी शिव महापुराण उगं मनानेच वाचत होते. वाचायचं लिहून काढायचं, वाचायचं लिहून काढायचं. तो ग्रंथ फळाला आला. बाबांनी सांगितलं आणि शिव महापुराण सुरू केलं. बाबांनी म्हणल्यापर्यंत सारखं ऑल महाराष्ट्रात तर शिव महापुराण चालू आहे, पण आपली कथा काशीमध्ये सुद्धा होणार आहे बाबांच्या आशीर्वादाने. जय जय गुरु महाराज गुरु, जय जय परब्रह्म सद्गुरु, जय गुरु महाराज गुरु, जय जय परब्रह्म सद्गुरु. आपला विषय होता साधू संत गुरु महात्मे हे कोणाच्याही पोटी जन्म घेत नाही. इथं होता आपण. मग या दक्ष
पण त्याच्यामध्ये एक 26वी जी कन्या होती ती माता भगवती, जगदंबा, अंबिका या हिनं सांगितलं की मी तुमच्या पोटाला येणार आहे. दक्ष राजाला सांगितलं मी तुमच्या पोटाला येणार आहे, पण तुम्हाला माझी भक्ती करावी लागेल. आणि त्यावेळेला तिचे त्या जगदंबेनं अक्षिनी राणीला आणि दक्ष राजाला त्या भगवतीची भक्ती करण्यासाठी सांगितलं. एकदा का वेळ निघून गेली त्या वेळी गोष्टीला अर्थच राहत नाही. फार अवघड असतं. कोणत्याही गोष्टीची वेळ असते. जीवनातली प्रत्येक गोष्ट वेळेत व्हायला पाहिजे. दिवसाची सुरुवात वेळेत व्हायला पाहिजे. प्रत्येक क्षण क्षण महत्वाचा वेळेत लागला पाहिजे. कारण वेळ कोणासाठी थांबत. हर हर महादेव हर हर महादेव. या 26 कन्या मध्ये 25 कन्या चंद्रदेवाला दिल्या. त्यामध्ये अतिशय प्रिय अशी कन्या म्हणजे रोहिणी. आणि ती रोहिणी सुद्धा इतकी सुंदर होती, इतकी सुंदर होती. या 25 कन्या दिल्या. त्या चंद्रदेवाला सगळ्यात जास्त रोहिणी आवडायची. आता 2 बायका मिळून एकीवर अन्याय करणं हे सांगणं चुकीचं वाटायचं. कारण एकच बायको मिळणं मुश्किल झालं. आणि 2 कुठल्या आणाव्या. पहिलं एकेकाला 2-2, 3-3 बायका असायच्या. मग ते एकीवर अन्याय करायचे. त्या टायमाला सांगायला बरं वाटायचं. पण आता एकच मिळेल ना महाराज. एकीच लाड पुरवता त्याचं टक्कल पडलं. आणि आता 2 आणि 3 कुठले आणावे आवड झालं. लय हट्ट चालू झालेले आहे. लय विचित्र झालेलं आहे. कालच सांगितलंय ना हट्ट कशाचा करावा हे कळलं पाहिजे. सगळ्यात या 25 कन्यामध्ये रोहिणी प्रिय. दक्ष राजाला सांगायचं बाबा अरे सगळ्याच कन्या मला सारखे आहेत चंद्रदेवा. तू तसं करू नको, तू भेद करू नको. कारण 2 बायका जर केल्या आणि दोघीमध्ये आवड निवड केली, एकीला सुखी ठेवू लागला, दुसरीला दुखी ठेवू लागला, एकीवर अन्याय होऊ लागला, तर मग समजा त्याचं परिणाम वेगळे असतात. त्याचं खूप मोठं पातक असतं. पण आता आम्ही तो कथाकाराने विषयच बंद केला. 2 बायका म्हणलं की लगेच 5-6 जणी बायोडेटा घेऊन आमच्याकडे येतात. 2-2 दुसरीचे लावायला आमच्या लेखाचं एक लाविना. हे याच्यामुळेच कथाकार महाराज आम्ही घरी नेणार लय खोडीचे झाले. आमचंच नीटनीटकं. त्याच्यामुळे आम्ही ते सोडूनच द्यायला विषय. हे बंदच करून टाकायचं आणि पुढं चालायचं. 25 कन्याचं सांगून टाकायचं. मग चंद्रदेव सांगितल्यानंतर ऐकायला तयार नाही. काही ऐकायलाच तयार नाही. चंद्रदेवाचं चालूच राहिलं. आणि या सतीनं दक्ष राजाच्या पोटी जन्म घेतला.
सती म्हणजे माता भगवती. भगवतीनं शिवाला प्राप्त करण्यासाठी जन्म घेतला. देवाला सुद्धा अगर देवीला सुद्धा देवाला प्राप्त करण्यासाठी मनुष्य योनी घ्यावी लागली, तर तुमची माझी काय कथा आहे महाराज? का शिवाला तिथेही प्राप्त करू शकली असती ना ती, पण जे मानवाला करता येतं ना ते देवाला नाही. जे मृत्यू लोकांमध्ये सुख आहे ते स्वर्ग लोकांमध्ये नाही. स्वर्ग लोकांमध्ये एवढं सगळं सुख नाही. स्वर्गामध्ये कथा कीर्तन नाही. तुमचं माझं भाग्य मोठं, इथं कथा कीर्तन आहे. स्वर्गामध्ये फक्त 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 भोग भोग आणि भोगच. रमा उर्वशी सारख्या अशा अप्सर आणि त्यांनी फक्त आपली सेवा करायची, मदिरा पान घ्यायचं, आराम राहायचं. देवाचं ते स्वर्गात काहीच नाही, भाव नाही, भक्ती नाही, देव नाही, काही नाही, काही नाही. म्हणून स्वर्ग नका मागो. काही जणांचं लय हट्ट आहे, मेल्यानंतर स्वर्ग मिळावा, मेल्यानंतर स्वर्ग मिळावा. काय करते जाऊन तिथं कोणाला माहिती? स्वर्गातलेच देव कदरले इकडे येऊ लागले. देवानं सुद्धा रामाचा अवतार घेतला. भगवान विष्णूने इकडं आले, अनेक अवतार घेतले, त्याच्यामधले खूप अवतार आहे. महादेवाने सुद्धा काही कमी अवतार घेतले का? जे तिथं होत नाही ते इथं होतं. इथला मिळालेला एकही क्षण वाया जाऊ नये हे लक्षात घ्यायचं. हे सगळं ठरवलं सती मातेनं, आणि सती माता शिवाची भक्ती करू लागल्या. शिवाची भक्ती करू लागल्या आणि बघता 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 सती माता मोठ्या होऊ लागल्या. सती माता मोठ्या होऊ लागल्या आणि सती मातेनं मनोमन शिवाला पसंत करायला सुरुवात केली. मनोमन शिवाला पसंत करायला सुरुवात केली आणि शिवाची भक्ती करू लागल्या. शिवाची भक्ती करू लागल्या, शिवाचा जप करू लागल्या, शिवाची पूजा करू लागल्या. पण हे सगळं दक्ष राजाला मान्य नाही. का? दक्ष राजानं महामंडळाची बैठक ठेवली. त्या बैठकीमध्ये सगळ्या देवांना बोलवलं आणि सगळ्या देवांना बोलवून शिवाला सुद्धा बोलवलं. सगळे देव आपापल्या ठिकाणी बसले. दक्ष राजाला गर्व झाला, अरे बाबा सगळ्या प्रजेचा पती आहे, म्हणजे मी किती महान आहे, माझ्यासारखं कोणी नाही, मी महान आहे. सगळ्या देवांनी उठून मला नमस्कार केला पाहिजे. दक्ष राजाला वाटू लागलं सगळ्या देवांनी नमस्कार करावा. पण एक आहे, आशुतोष भगवान शिव परमात्मा कधीही गर्विष्ठ माणसापुढे झुकले नाही. बरं, एकमेव असा देव आहे, त्या देवाला भक्त सुद्धा गर्विष्ठ जमत नाही. त्याने सांगितले, आम्ही भक्तिभावाचे पाहुणे, भक्तिविन ना आवडती शहाणे. त्यांना फक्त भक्त आवडतात आणि भक्तासाठी तो कुठे येतो? भक्तासाठी गो मंडळ
प्रजापतीला गर्व झाला बघायचं काही काम नाही. देवाने सांगितलं मी उठणार नाही आणि देव उठले नाही. आणि हे दक्ष प्रजापतीच्या मनामध्ये राग कशाचा? हा जोगलाय. अरे ह्याला राहायला घर नाही, हा स्मशानात राहतो. अरे ह्याला खायला नाही, हा कंदमुळे खातो. अरे याच्याकडे सोनं नाही, दागिने नाही, काही नाही, हा नरमुंड माला घालतो. एवढंच नाही, हा रुद्राक्ष माला घालतो. याच्याकडे भाळी भस्म लावतो. याच्याकडे काहीच नाही. याला गर्व कशाचा? कशाचा गर्व आहे? दक्ष प्रजापतीला राग आला. मी प्रजा दक्ष आहे, माझ्याकडे काय नाही. पूर्ण प्रजेचा पती म्हणजे माझ्याकडे प्रतिष्ठा आहे, माझ्याकडे धन आहे. माझ्यासारखं धन कुणाकडे नाही. एवढंच काय, माझ्याकडे काही एक नाही. देवासारखे देव सुद्धा मला उठून नमस्कार करतात म्हणजे मी किती श्रेष्ठ आहे. त्यांनी सांगितलं मी किती श्रेष्ठ आहे. गर्व मनामध्ये आला. कधी गर्व नाही यायला पाहिजे मनामध्ये. अहंकार नसायला पाहिजे. अहंकार नसला पाहिजे. मनामध्ये अहंकार आला. तुम्हाला सांगा, मनामध्ये अहंकार आला आणि एखादा माणूस एखाद्याच्या डोक्यात बसला, अवघड आहे. जन्मल्यापासून आपण कुणाच्या डोक्यात बसू नये. आपण प्रत्येकाच्या हृदयामध्ये बसावं. हृदय मंदिर का? जो माणूस हृदयामध्ये बसतो ना तो प्रेमामध्ये असतो. आणि जो माणूस डोक्यामध्ये बसतो ना तो द्वेषामध्ये असतो. द्वेष निर्माण होतो. कधी कोणाचा कसा काटा निघेल काही सांगता येत. हर हर महादेव हर महादेव. या दक्ष प्रजापतीला एवढा राग आला. हा जोगड्या याच्याकडे काही नाही आणि हा माझ्यासाठी उठला नाही.
सती तर शिवाची भक्ती करत होती. शिवाविषयी तर त्या दक्षाला द्वेष होता. सतीनं तर मनोमन शिवाला पती मानलेलं होतं. दक्ष राजाला तर राग होता. हा गर्विष्ठ आहे, हा अहंकारी आहे, हा जोगड्या काही नीट नाही. विचार करा, सती शिवाची भक्ती करू लागली आणि सतीनं सांगितलं की मला महादेवाशी लग्न करायचंय. महादेव माझे पती आणि मी त्यांची सती. त्यावेळेला इतका राग आला त्या दक्ष प्रजापतीला. त्याने सांगितलं नाही नाही नाही, तो जोगड्या, तो नाही, तो नाही, तो नकोच. महाराज आता सुद्धा सगळ्या अक्षिनी राणी सारख्या नाहीत राहिल्या. आताच्या बघाव्या वरमाया, त्याच्यात बघावी पुरीची माय. अगं बाया बाया, लयच अवघड. तिला जर म्हणलं ना तुमच्या पुरीचं लग्न करायचंय का, ती अगोदर म्हणती गोळ आहे का, शेती काय 10-20 एकर आहे का, तुम्हाला काही एखादी 2 गाड्या आहेत का, एखाद्या 2. हिच्या घरी गरबी नसलं तरी 2 गाड्या मागते. हिला गरबी नाही बसायला, 2 गाड्या आहेत का. पोरगी माझी कधीच शेतात गेली नाही पाहिजे. मांड्याला बाई, दुनियाला बाई, 4 चपात्या सुद्धा हिला नीट लागतं. हिला अवघड आहे, अवघड, फार अवघड आहे. मग मी पोरगी द्यायला तयार आहे. हिचं मुख्यमंत्री तोऱ्या. ती जर म्हणली ना जमीन नाही, असा का बाजूला, असे तर किती येऊन गेले, तिकडे बघत देखील नाही मी. असलं झाले मला. मुलाच्या आईला विचारान जाऊ का, ती लगेच म्हणते माय मी लेकी प्रमाण जपते. ती तिकडच बघ जा काम धंदा दुसरीकडे मिळाली कुठली तर. अवघड झाले वातावरण. हा काळ जास्त दिवसाचं नाही, आणखी 10 वर्षानं मुलाची माय रगडत येईल का नाही बघा तुम्ही. हे पहिला कार्यक्रम होता. 10-15 वर्षाखालचं ही आत्ता जड चालले, पण आत्ताच 10 वर्षानं काहीच जड नाही. प्रत्येकाला 2 मुली, मुलगा आणि मुलगा समान, मुलगा काय मुलगी काय समान. कोणी काही भ्यायला तयार नाही. पहिली मन मुलगाचा असावा आणि वंशाला दिवाचा असावा. आख्या हिच्या घराचं दिवाळं काढलं ते ना, दिवाच पाहिजे. होतं नव्हतं 7 पिढ्यापासून कुडूक मुडूक ती सुद्धा यानं मोडून टाकली, तरी हिच्या वंशाला दिवाच पाहिजे. कशाला, कोणाला माहिती. विचार करा, आता भेद नाही राहिला. त्यानं सांगितलं बाबा मला शिव आवडतो, शिवाशिवाय मला दुसरा पतीच मान्य नाही. तो जोगड्या नाही, त्याच्याशी तर विवाह नाहीच नाही. सती म्हणले मी कठोर तपश्चर्याला जाईल. अक्षिनी राणीनं सांगितलं जरा आठवा, आपण शिवाची भक्ती केली होती, पार्वतीची भक्ती केली होती, जरा आठवा. जगदंबेची भक्ती केली होती, अंबिकेची भक्ती केली होती, आणि मग ती आपल्या पोटाला आली. जरा आठवा. नाही, घर आहे करायला, स्मशानात राहतो, चिता भस्म लावतो, कंदमुळे खातो, व्याघ्रांबर घालतो, अंगाला भस्म लावतो, गळ्यामध्ये नरमुंड माला धारण करतो, रुद्राक्ष माला धारण करतो. राहायचा पत्ता नाही, खायचा पत्ता नाही. कुठं द्यावी पोरगी नाही. विधीचं विधान असतं. तुम्ही किती जरी सांगितलं ना, फार याच्यावर दृष्टांत छान आहे, पण आज वेळच नाही. 3:30 कधी वाजले, 3:45 कधी वाजले, पत्ता लागेना. नाही, शक्यच नाही. पण विधीचं विधान, शिवाबरोबरच सतीचा विवाह होणारच होता. सांगितलं विष्णुदेवाने, सांगितलं ब्रह्मदेवाने, सांगितलं दक्ष प्रजापतीला समजावून सांगितलं, आणि शिव आणि सतीचा शुभ विवाह करून दिला. सांबरे नमः पार्वतीपते शिव आणि सतीचा विवाह करून दिला. मनाचा विरोध विवाह झाला ना, तो विवाह कधीही संपन्न होत नाही. मनाच्या विरोधात विवाह नाही करायला पाहिजे. पहिल्या परवानग्या असायच्या, आई आजोबाच्या परवानग्या असायच्या. अनेक पित्रांसाठी काहीतरी पूजा अर्चा केली जायची, कुलदेवतेची पूजा केली जायची, गुरुला संतुष्ट केलं जायचं, आणि मग आपल्या घरामध्ये शुभ विवाह किंवा असं कार्य केलं जायचं. आता तसं नाही. आधी डीजे,
स्वर्गात गेल ते काय आणायला, कुठून आणला? देणारा तर आपल्यातलं नाही, नाही नाही देणारा आपल्यातलं नाही, म्हणजे बाहेर देशातून आणलं. म्हणजे किती खर्च आहे बघा ना, फालतू खर्च. मग हे सगळं केलं म्हणजे आम्ही फक्त आणि फक्त हे बघायचं म्हणजे हात सुद्धा लावू नका, तुमच्या बोटाची घाण आमच्या भिंतीला लागेल. इतके हुशार लोक, लई लोक बदमाश निघाले, हुशार निघाले कामापेक्षा जास्त. म्हणलं महाराज बोटानं भिंती घाण होत्यात पण पायानं फरशी घाण होईल त्याचं काही, चला लवकर बाहेर. हेही बघायला लागेल. किती घर मोठा असू द्या, त्या घरामध्ये साधू संत नाही जर आले ना, तुमच्या घराचा उपयोग नाही. किती घर मोठा असू द्या, पण झोपडी असू द्या, त्या घरामध्ये संतुष्टता असली पाहिजे, घरामध्ये सात्विक वातावरण असलं पाहिजे. आणि तुम्हाला एक सांगू का, साधू संत किंवा गुरु किंवा आमच्यासारखे कुठेही नाही तर आम्ही थांबत, कुठेही नाही. आम्हाला देवाचा भरपूर बाहेर फेकून टाकतो, इथं नाही बसायचं. आम्ही एक ठिकाणी कथेला गेलो महाराज, त्यांची फार परिस्थिती गरीब होती, त्यांच्या घरावर पत्रे होते. मग त्यांनी सांगितलं ताई आम्ही तुमची व्यवस्था एका घरी केली. मी म्हणलं ताई का केली? या सोबत होत्या. का केली? त्यांनी सांगितलं ताई आम्ही फार गरीब येतो आणि आमचं घर पत्र्याच आहे. मी म्हणलं ताई तंबू ठोकून दिला तरी आमची राहायची तयारी, आम्हाला काही गरज आहे पत्र्याची फित्र्याची, आम्हाला कुठे इथे जन्म काढायचाय. इकडून तिकडून 6 दिवसाचा प्रश्न 7व्या दिवशी निघाले, काय करायचंय आम्हाला? नाही नाही ताई तुम्हाला एका मोठ्या श्रीमंत घरी आम्ही व्यवस्था केली. त्या घरामध्ये गेल्यानंतर 5 ते 10 मिनिटांमध्ये असं पूर्ण उचलून टाकायला सुरुवात झाली. त्यांना बोलवून घेतलं, म्हणलं इथं मी थांबू शकत नाही, मी माझ्या गावी चालले माघारी. फुल पडलं बरं का आता, मी माझ्या गावी चालले माघारी. म्हणलं मी थांबणार नाही इथं, ही झालेली घटना आहे, आम्ही थांबणार नाही तिथं. त्यांनी सांगितलं ताई आमचं फार घर छोटं आहे, आहेत 5-6 रूम पण एकदम पत्रेच्या छोट्या 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 आहेत. म्हणले असू द्या ना, तिथं एका कोपऱ्यात आम्हाला जागा मिळेल का? एकदम मधल्या कोपऱ्यात आम्ही गेलो त्यांच्या देवघरामध्ये, आणि देवघरामध्ये जाऊन राहिलो, आनंदामध्ये आम्ही देवघरामध्ये राहिलो. त्यांना सांगितलं आम्हाला तुमचं काही नको, आमचा गॅस आणतो, आमचं कुकर आणतो, आमचं सगळं आणतो, आमचं तुमचा फक्त शिदा द्या, आम्हाला शिदेमध्ये काही लागत नाही, 2 रोट्या 2 भाज्या आमच्या आम्ही करणार खाणार, तुमचं काही नको, आम्हाला पाणी सुद्धा नको, आम्ही तुमच्या दारात सुद्धा बाहेर येणार नाही. एवढ्या रूम मध्येच आमचं विश्व, आम्ही तिथंच बसलो. त्यांना एवढी तळमळ वाटायची, त्या आई अक्कांना एवढी तळमळ वाटायची, त्यांच्या डोळ्यात पाणी यायचं की आम्ही एका कथाकाराला राहण्यासाठी सोय करू शकत नाही. पण त्यांना काय माहित आहे आम्ही एवढ्या आनंदामध्ये तिथं आहे म्हणून. एवढा आनंद त्यांच्या डोळ्यामध्ये धड 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 पाणी यायचं. सकाळ संध्याकाळ सारखं म्हणायचं ताई मला फार वाईट वाटतं. म्हणलं अहो तुम्ही शिव महापुराण कथा ठेवली ना, तेच फार मोठं आहे. काय गरज आहे घराची दाराची? काय गरज? दार साधू संत तुमचं घर दार काही बघत नाही, त्यांना काही गरज नसते, फक्त तुमचा भाव बघतात कसा येतो. आणि भाव शुद्ध असता ते तुमच्या घरी राहतात म्हणजे राहतात. हरे हरे महादेव बघायचं काम नाही, माहेर मध्ये आल्यासारखं वाटतं बरं का. एवढी काळजी की मी सारखं म्हणत असते तुम्ही आजारी पडून बसता, एवढी काळजी नका करू, काही लागत नाही आम्हाला, आम्हीच करून खाऊ. पण त्यांचा हट्ट संपत नाही का? अहो त्यांनी सांगितलं ताई साधू संत येते घरात तोची दिवाळी. आम्हाला याच्यात आनंद आहे. खरंच तुमचा भाव मला इथं बांधून टाकले हो, तुमच्या भावाचा. तुमचा एवढा जोरात भाव आहे ना, त्या भावानं मला एवढं बांधलंय की मला इथं सुटायलाच तयार नाही. 3 वर्षाचं वचन आहे ना, त्याच्यामुळं सुटायलाच तयार नाही. त्याच्यानंतर तुम्ही आलात तरी मी थांबणार नाही. हर हर महादेव हर हर महादेव. विचार करा, सांगितलं मला घराची गरज नाही, मला दाराची गरज नाही, मला फक्त शिव पाहिजे. मी त्या शिवाशी विवाह करणार आहे, अन्यथा मी कोणाशी विवाहच करणार नाही. आणि सतीचा शिवाचा विवाह झाला. काही दिवस आनंदामध्ये जाऊ लागले. दक्ष प्रजापतीला राग आला, डोक्यामध्ये एवढा राग भरला. राग भरल्यानंतर दक्ष प्रजापतीनं या रागामध्ये शिवाचा अपमान करायचं, कारण डोक्यामध्ये बसलेला राग फार विचित्र असतो. शिवाने ठरवलं की या शिवाला अपमानित करायचं. या दक्ष प्रजापतीच्या मनामध्ये एवढा राग होता आणि काही दिवस गेले आणि दक्ष
यज्ञ करायचा ठरवला. त्या यज्ञामध्ये सगळ्यात देवांना सांगितलं, फक्त शिवाला सांगितलं नाही, शिवाला सांगितलं नाही. सगळे देव त्याचं आसन ना भूतो ना भविष्य असा यज्ञ केला. आतापर्यंत कोणाला तो यज्ञ शक्य नाही, एवढा मोठा यज्ञ केला. त्या यज्ञाचं नियोजन केलं. ब्रह्म विष्णुदेव बोलवले, सरस्वतीला बोलवलं, लक्ष्मीला बोलवलं, इंद्रदेव बोलवले, चंद्रदेव बोलवले, 33 कोटी देव बोलवले, ऋषी बोलवले, गण बोलवले, गंधर्व बोलवले, सगळ्यांना बोलवलं. पण शिवाला नाही बोलवलं, शिवाला बोलवलं नाही. का? तो डोक्यात बसलाय, त्याचा अपमान करायचाय, त्याला नाही बोलवायचं. पण माहेर ते माहेर असतं ग माझ्या माया, माहेर ते माहेर असतं. माहेरची सरच कुठं येत नाही. खरं सांगू, गुरुच्या मठामध्ये आपल्या माहेरी जाण्यामध्ये आणि साधू संतांच्या भेटीला जाण्याची वाट कधी बघू नये माणसं, वाट कधी बघू नये. जोपर्यंत आपले आई वडील आहेत ना तोपर्यंत जावं म्हणजे जावंच, पण कधी त्यातला भाव ओळखून जावं. भाव कसा आहे तो बघावा, भाव कसा आहे तो बघावा. बोलवत असताना त्यांचा भाव आपल्याविषयी कसा आहे बघा. जावयाचा अपमान, आपल्या नवऱ्याचा अपमान होत असेल तर जाऊ नये, माहेर असेल तरी जाऊ नये, काही गरज नाही. या रोहिणीनं चंद्रदेवाला घेतलं, निघाली ना, विष्णुदेव निघाले, लक्ष्मी निघाली, सगळे निघालेले बघून सती मातेला पोटामध्ये आग पडायला सुरुवात झाली. देवा तुमचं असंच असतं, तुम्ही असेच आहे, तुम्हाला कोणाची मया नाही, तुम्हाला माय नाही, तुम्हाला बाप नाही, तुम्हाला भाऊ नाही, तुम्हाला बहीण नाही, तुम्हाला कोणीच नाही, तुम्हाला कोणाची मयाच नाही. देवाने सांगितलं, अगं ब्रह्मांडामधले विश्वातील एक कण ना कण, भृंगी, कीट, न्याय सगळं माझं विश्व, माझं माहेर आहे, माझं माय आहे, माझा बाप आहे, मला कोण कसं काही नाही, मला सगळे नाही, तुम्हाला मया नाही. देवा तुम्ही निर्दयी आहे. माझ्या घरी केवढा मोठा यज्ञ आहे, सगळे चालले, मला सुद्धा जायचंय, तुम्ही मला अडवायचं नाही. देवांनी सांगितलं, सती परिणाम वाईट होतात ग, परिणाम वाईट होतात. तू माझ्या आज्ञेचं उल्लंघन करत आहे सती, नाही मला जायचंय. सतीनं याच्या आधी सुद्धा एकदा आज्ञेचं उल्लंघन केले महाराज, याच्या अगोदर सुद्धा. सतीनं विचारलं लग्न झाल्यावर, देवा कधी माझ्या मायानं नवऱ्याला असा प्रश्न करू नका. सतीनं विचारलं, देवा मी तुम्हाला किती आवडते, सगळ्यात प्रिय तुम्हाला कोण आहे? देवा सगळ्यात, काय बायकांना फार नाद असतो, सांगा बरं मी प्रिय आहे का, माझ्यापेक्षा तुम्हाला कोण प्रिय आहे सांगा. नवरा म्हणला, तू नाही, तुझी मैत्री नाही. त्याचं काय खरं आहे? काही खरं नाही. मग सतीनं म्हणली, देवा तुम्हाला कोण प्रिय आहे सांगा, सांगा मी प्रिय आहे का? देवाने म्हणले, तू नाही ग, माझा भक्त राम मला प्रिय आहे, राम 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 मला प्रिय आहे, तो आहे माझ्या हृदयामध्ये, त्याचं मी नाव घेतो, तो मला प्रिय आहे. तिनं सांगितलं, अहो देवा तुम्हाला राम प्रिय आहे, खरंच राम तुमचा भक्त आहे का, मी त्याची परीक्षा घ्यायला जाते. सती माझ्या भक्ताची परीक्षा घेऊ नको, देवाच्या भक्ताची परीक्षा कधी घ्यायला जाऊ नका. हा देवाच्या भक्ताची परीक्षा म्हणून सांगितलंय, साधू संत तुझे अवतार जाण, तयासी शरण नाही गेलो. कधी साधू संत त्याचे अवतार आहेत, त्याचे भक्त आहेत, त्याची परीक्षा घ्यायला जाऊ नका. साधूची संताची कधी परीक्षा घेऊ नका. मग अहो तुम्हाला कळतं का नाही, मला त्याची परीक्षा घ्यायची. सती तू परीक्षा घ्यायला जाऊ नको रामाची, मी रामाची परीक्षा घेणार, मी रामाची परीक्षा घेणार. तो खरंच तुमचा भक्त आहे का बघणार, खरंच तो माझ्यापेक्षा तुम्हाला प्रिय का आहे ते मी बघणार. सती माता सीता मातेचा वेश घेतला आणि ते वेश घेऊन सती माता रामा पुढे जाऊन उभा टाकल्या आणि राम तुळजापूर जवळ उभे होते आणि सती माता तिथं गेल्या. सीतेचा वेश होता. भगवंताने सती मातेच्या चेहरेकडे नाही बघितलं रामाने, फक्त त्यांच्या नकाकडे बघितलं, नकाकडे, आणि नकाकडे बघून सांगितलं, आई तू का आली, आई
तू का आली? एवढं सामर्थ्य देवामध्ये साधू संतांमध्ये असतं. माय परीक्षा घ्यायला जायचं नाही कधी कुण्या साधू संताची. ओळखा तोची साधू ओळखावा, देव तेची जाणावा. ओळखा. मग आई तू का आली? त्याच ठिकाणी सती मातेनं सीतेचा वेश त्याग केला आणि सती माता स्वतःच्या मूळ वेशामध्ये आल्या आणि जागेवर स्थित झाल्या. आणि त्याच दिवशीपासून तुळजापूरच्या देवीचं नाव तुकाई आहे. तुकाई ती सती मातेचा अवतार आहे. रामाची परीक्षा घेण्यासाठी त्या तिथं गेल्या. सीतेचा वेश घेऊन रामाने एका मिनिटामध्ये आईला ओळखलं आणि ओळखल्याबरोबर सांगितलं, आई तू का आली? तुकाई. आणि ती तुकाई झाली, तिथं स्थित झाली. हर हर महादेव, हर हर महादेव. ही तुकाई आहे. विचार करा. एक परीक्षा ती झाली आणि दुसरी त्याच दिवशी शिवांनी सांगितलं, हिनं माझ्या आज्ञेचं उल्लंघन केलं. पत्नीनं जर आज्ञेचं उल्लंघन केलं तर पत्नी कधी सुद्धा आज्ञाधारक होऊ शकत नाही. तू माझ्या आज्ञाधारक नाही राहिली सती. तू माझं पहिलंच नाही ऐकलंस, तू आता काय ऐकणार आहेस? तू माझ्या भक्ताची परीक्षा घेतलीस इथं, तर तुला तुझ्या माहेरमध्ये जायचंय. जा, तुला खुशाल जायचंय तर जा. त्याचे परिणाम वाईट होते, तू भोग. सती मातेनं सांगितलं, काय परिणाम व्हायचे ते हो द्या, मी निघाले. सती तू एकटी जाऊ नको. सती तू एकटी जाऊ नको. तू बरोबर गणाला घे. नंदीला घेतलं सोबत. पांढरे शुभ्र वस्त्र, पांढरे शुभ्र फुलांचे दागिने, पांढरे शुभ्र भस्माचे पट्टे आणि सती माता स्वार झालेले आहेत नंदीवर. आणि यज्ञ मंडपी आल्या. यज्ञ मंडपी आल्यानंतर अतिशय भव्य दिव्य असा यज्ञ मंडप. त्या यज्ञ मंडपामध्ये भव्य दिव्य अशी रचना आहे आणि त्या रचनेमध्ये सगळे देव दिसू लागले. सगळेजण आहेत, सगळ्यांचं आसन आहे, पण शिवाय शिवाचं कुठं सुद्धा आसन नाही. कोणी नाव घेत नाही, काही नाही. कुठं सती आली का म्हणून कोणी विचारत सुद्धा नाही. सगळ्या बहिणी कलबल कलबल करत हिंडत आहेत. आपापल्या नवऱ्याला घेतलेला आहे, हिंडत आहेत आनंदामध्ये. इतक्या आनंदामध्ये सती मातेनं विचार केला. खरं सांगू का, सगळ्यात दुःख कुठं होतं? आपल्याच माणसानं आपल्याला जर कधी नाही विचारलं ना, तर सगळ्यात मोठं दुःख त्या ठिकाणी होतं. दुसऱ्यानं आपली कितीही बेकिंमत करू द्या, आपल्याला कधीच काही वाटत नाही. पण ज्या हक्काच्या माणसानं जर आपल्याला दुखावलं ना, तर ते दुःख कधीच जात नाही. हर हर महादेव, हर हर महादेव. दुःख गाठ बांधा, गाठ. तुम्हाला उगं वाटतं की आपल्या नंतर आपल्या नवऱ्याची काळजी माझी सून घेते. मी सगळ्या सुनांची माफी मागते. मी सूनच आहे, मी सून सुद्धा आहे. सगळ्या सुनांची माफी मागते बाबा. फक्त सून एकदा चहा आणून देते, घ्यायचाय का? गरम करून ठेवलाय, घ्या. त्यावेळेला त्यांनी जर म्हणलं ना, बाई अजून तोंड धुवलं नाही, दणकून बशी आदळून माघारी निघून जाते, वेळ असत तेव्हा घ्या म्हणते. विचार करा, कधी हे आवडतंय का, कधी ते आवडतंय का विचारत नाही. तिला जे आवडतंय ते करते. तुम्हाला खाऊ वाटत ते कधी तिथपर्यंत मिळत नाही. आणि तुम्हाला वाटतं मी सती जावं, तुम्हाला वाटतं मी सौभाग्यवती जावं. अहो कसला आलाय असला हट्ट. काही कुणाला स्वर्ग बिर्ग मिळत नाही. हे सगळ्या खोट्या आशय. शिव महापुरांची कथा सांगते, शिव परमात्मा स्वतः वन 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 भटकत राहिले. सती सती सती. शिव परमात्मा स्वतः सतीच्या वियोगामध्ये शिव परमात्मा आहे. अतिशय दुःखाचा प्रसंग आहे. विचार करा, अतिशय दुःखाचा प्रसंग आहे. सती मातेने देह त्याग केलेला आहे. शिव परमात्मा वनवन भटकत आहे. आणि काय सांगावं, शिव परमात्मा एक नाही तर हजारो वर्ष सतीच्या वियोगामध्ये. इथं मिळत का सती? 3 लोकांमध्ये सतीचा शोध घेत आहेत. स्वर्ग लोक, मृत्यू लोक आणि पाताळ लोक. 3ही लोकांमध्ये माझी सती आहे का? माझी सती कुठे?
स्मशानात राहू लागले, सती 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 करू लागले, सतीच्या वियोगामध्ये झाले आणि सती माता पुन्हा पुन्हा अवतार घेणार. अतिशय सुंदर शिव महापुराण कथा. शिव महापुराण कथेमध्ये सती वियोग फार महत्वाचं आहे. दक्ष प्रजापतीचं धड एकीकडं आणि शिर एकीकडं झालेलं होतं. ते शिर पलीकडे जाऊन पडलेलं होतं. ते त्या वीरभद्रानं उचललं, त्या यज्ञ कुंडामध्ये टाकून दिलं होतं आणि ते शिर जळून गेलेलं होतं. विचार करा आता काय करावं. अक्षिनी राणीनं प्रार्थना केली, देवा महादेवा, तुम्हाला वाटतं पत्नी नसल्यानंतर पतीचं काही खरं नाही, पण पती नसल्यानंतर पत्नीचं सुद्धा देवा काही खरं नाही. हो देवा, काही खरं नाही. हो देवा, कोणी विचारत नाही. हो देवा, काही करा आणि माझा पती परमेश्वर मला जिवंत करून द्या. अक्षिनी राणीनं सांगितलं, देवा मी पतिव्रता आहे आणि पतिव्रता स्त्रीची देवावर सत्ता असते. हा, पतिव्रता स्त्रीची देवावर सत्ता असते. देवा माझ्या पतीला जिवंत करा. मी देह त्याग करीन, मी अघोर तपश्चर्या करीन. देवा मला काही माहिती नाही, पण माझा पती मला जिवंत पाहिजे. देवा माझा पती मला जिवंत करून द्या. देवाने हार मानली. देवाने सांगितलं, त्या बोकडाचं शिर त्या दक्षाला बसवलं. आणि अजून सुद्धा एक आहे, आता मला माहिती नाही पण अनुभवानं सांगते, त्या बोकडाचं शिर बसवलं जातं दक्षाला आणि पुन्हा शिवाची भक्ती करू लागला तो दक्ष. शिवाची भक्ती करू लागला. आणि एक सांगू का, असा कुठला यज्ञ नाही की त्या यज्ञामध्ये शिवाला बोलवल्याशिवाय तो यज्ञ पूर्ण होत नाही. शिवाचं फार महत्व आहे. असं कुठलं मंगल कार्य नाही त्या कार्यामध्ये शिवाला बोलवलं जात नाही. प्रत्येक वेळेला शिवा सुंदर असं पार्वती मातेचा जन्म, आनंदकडे जिकडे तिकडे चोहीकडे. आजची कथा म्हणजे त्याग आहे, त्याग. पतीशिवाय पत्नीला महत्व नाही, पत्नीशिवाय पतीला महत्व नाही सांगणारी कथा. भव्य दिव्य अशी कथा. खरं सांगू का, या कथेच्या माध्यमातून माझ्या हाताच्या मावता माऊलीला एक संदेश देऊन सांगते. आपल्या पतीचा आपण जर नाही आदर केला ना, तर आपल्या पतीचा आपल्या घरी आपली सून सुद्धा आदर करत नाही. आपल्या पत्नीचा जर वेळोवेळी आपण म्हणलं ना, तुला अक्कल नाही, तुला कळत नाही, तुला काही नाही, तर घरातली सून सुद्धा म्हणते, सासूबाई तुम्हाला अक्कल नाही, तुम्हाला कळत नाही, तुम्ही बिंडोक आहे. सून म्हणत भेट नाही. आपल्या पतीचा आणि आपल्या पत्नीचा आदर करायचा का अनादर करायचा ते आपणच ठरवायचं. आपल्या हातामध्ये आपण काय करायचं काही नाही. तुम्हाला सांगा, असं मार मज्जामध्ये चहा मस्त करायचं. एक दिवस सांगूनच जाते. अशा माझ्याकडे भरपूर आहेत चटुकले. त्यातला एक सांगून जाते, फार कमी दुःखात आहे, तुम्हाला थोडं दुःखातून बाहेर काढते ना, आरती करून घेऊ. एक मिनिट ऐका सगळं. तुम्हाला सांगा, मार आद्र करून चहा करायचा. मस्त पैकी एक गुड्डेचा बिस्किट पुढं आणायचा, आपल्या दोघाच्या मध्ये ठेवायचा, दोघाच्या मध्ये ठेवायचा आणि दोघाच्या मनात रिमोट धरायचा आणि त्यांना विचारायचं कोणतं चॅनल लावू. अहो कोणतं चॅनल लावू, काय बघायचं आपल्याला, छावा बघायचा का काय बघायचं, काय बघायचं काय. मग त्यांनी सांगितलं ना, बाई आपल्याला एकच बघायचं, सपट परिवार महाचाचा. आपण हेच बघू, कारण याच्यासोबतच बिस्किट चांगले लागतात. अजिबात दुसऱ्या बरोबर जमत नाही. का कहाणी घरघरकी मध्ये सगळं काय वाडावडी ती काही नको. मग मन मन उडू उडू झालं ते सुद्धा नको. तर मला आताच म्हणलं टीव्ही बघत नाही, सगळं कसं पाठ थोडं थोडं पाठ करावं लागतं, कुठं काय चाललंय ते बघावं लागतं. कारण कलियुगामध्ये हे सांगणं. मग दोघाच्या मध्ये मस्त पैकी चहा घ्यायचा आणि त्यांना म्हणायचं, चला बरं आपण दोघ जण बसू, हा चहा घेऊ आणि त्या सुंदर आठवणी आपल्या जपून ठेवायच्या आणि सुनबाईच्या मार मार मस्त मस्त असा चहा घ्यायचा. मस्त दोघांनी मिळून चहा घ्यायचा. माय
इथं सगळ्या सासा जरी असल्या तर सासापेक्षा सुना सुद्धा आहेत बरं, पण त्यांच्या मुद्दाम जवळ सांगायचे करतीस का अपमान सांग, मग आम्ही मिळून जा. आणि असं जर करायला ना ती लगेच म्हणते मामांजी 5चा चहाचा टाइम झालाय ना तुमचं. तिला म्हणते दोघं मिळून बसण्याची पट दिशेने चहा दिलेला बरा, पटमणी यांना चहा दिलेला बरा, पट दिशेने गरम 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 चहा ते म्हातारा पेतन बाहेर जातं. त्याच्यासाठी एवढी आयडिया करायला लागते. आता तुम्ही जर म्हणाला आई म्हातारा लय कडू आहे, याला काही अक्कल नाही काय नाही काय नाही असंच आहे म्हातारं, ती लगेच म्हणते दुसऱ्या दिवशी आई म्हाताराही ना घराच्या बाहेरच काढावं लागते. मग त्याच्यासाठी ही आयडिया करा. आणि हे शिव महापुराण कथा सांगते कलियुगामध्ये कसं जगावं कसं वागावं. सुंदर अशी शिव महापुराण कथा. उद्या दक्ष प्रजापतीचं ते शिर काय झालं, शिर तर जळून गेलं, पण एक आहे राहिलेला देह त्याची तपश्चर्या, नंतर मिळालेला हिमालय राजाचा जन्म आणि मेना राणी ही अक्सिनी राणी ही मेना राणी आणि यांच्या पोटी पुनश्च जगदंबेचा जन्म आणि जगदंबा जन्मोत्सव साजरी करणे. त्याचबरोबर अतिशय सुंदर सुंदर कथा. सती मातेच्या देहत्याग झाला, त्याचे तुकडे काय झाले काय झाले. त्याचबरोबर येरमाळ्यातली ती कोण आहे तीही बघू आपण, कारण आज तुळजापूरचं वर्णन केलं, उद्या येरमाळ्याचं वर्णन करू. काय अतिशय सुंदर या YouTube माध्यमातून सर्वांना ही कथा ऐकायला मिळाली. काय सांगायचंय तुम्हाला, 5 ते 6 हजार लोकांनी परवा पहिल्या दिवशीची कथा ऐकली. शिवाचार्यांपासून सगळ्यांचे मला फोन आले, काय सुंदर कथा वहिली म्हणते, काय भाविक बघते मला, इतके भाविक आहेत इतके भाविक आहेत इतके भाविक आहेत, काय सांगावं तुम्हाला. शंकर पादयोहो अर्पितातेन देवेशा प्रियंतम मे सदाशिव प्रियतम मे सदाशिव. झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करून वाणीला पूर्ण विराम देते.